ईशान्य दिशेला आपण देवघर ठेवावं. ओके. नैऋत्य दिशेला बेडरूम असावा, तिजोरी असावी. कारण ती जड दिशा आहे, ईशान्य ही हलकी दिशा आहे. ओके. म्हणजे जड दिशेलाच हेवी सामान. बेडरूम, बेड हा हेवी आहे. बरोबर. तिजोरी हेवी असते. पूर्वीच्या तिजोरी लोखंडी असायच्या. ते म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी. तो लोकांचा समज आहे की उत्तरेचा आणि पूर्वेचा दरवाजा खूप छान. बोलताच पूर्वेला दरवाजा असावा म्हणून. आणि दक्षिणेचा आणि पश्चिमेचा दरवाजा तर दिशेमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. संधी देतं. उत्तर दिशा ओके ऑपॉर्च्युनिटी देते. त्यानंतर कस्टमर, एखाद्याचा बिझनेस असेल तर कस्टमर. आणि जर तिथे टॉयलेट असेल, उत्तर आणि पूर्व. उत्तर आणि पूर्व. ओके. ह्याच्या दोन दिशा आहेत ना, एक आहे वॉटर एलिमेंट आणि एक आहे एअर एलिमेंट. ह्या ज्या दोन एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही देवा. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज आपल्यासोबत आहेत ज्योतिषशास्त्रातील अनुभवी मार्गदर्शक, ग्रह नक्षत्रांचे सखोल अभ्यास करणारे नितीन जामसांडेकर सर. नमस्कार. नमस्कार साहेब, तुमचं MH टॉक्समध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिलात, त्यासाठी खूप खूप आभार मानतो आणि परत एकदा तुम्हाला नमस्कार बोलतो. थोडक्यात तुमचे जे काय फील्ड आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगावे. ॲक्च्युली मी नितीन जामसंडेकर आणि मी गेल्या 26 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. ओके. 1999 पासून. 1999 पासून. ते सुद्धा मी ॲक्सिडेंटली आलो. ॲक्सिडेंटली आलात म्हणजे ज्योतिषशास्त्र वगैरे? म्हणजे खरं सांगायचं ना तर माझा या शास्त्रावर विश्वासच नव्हता. ओके. कारण मी स्वतः सायन्सचा स्टुडंट आहे. ओके. आणि वडील मागे लागले होते कारण माझा एक मित्र होता, तो वैदिक करायचा. अच्छा. वैदिक शास्त्र वगैरे. म्हणजे याच्यामध्ये दोन पद्धती आहेत. ओके. एक वैदिक ॲस्ट्रॉलॉजी. बरोबर. आणि एक केपी ॲस्ट्रॉलॉजी. केपी थोडी ॲडव्हान्स पद्धत आहे. ओके. तर तो वैदिक करायचा. ब्राह्मण होता, टिपिकल ब्राह्मण. ओके. आणि असं देवळात जाऊन जाऊन माझी आणि त्याची ओळख झाली होती. आणि वडील जरा मागे लागले माझे, ते जरा सुपरस्टिशियस होते. ओके. तर ते मागे लागले की जरा तू शिकून घे, काय तुझ्याकडनं पैसे तर घेणार नाही, असंच शिकून घे, मजा म्हणून घे. तर मी सांगायचो मला काही पटत नाही. अच्छा. आणि आपली त्यावेळीची प्रवृत्ती कशी होती, त्यावेळेला मी यंग होतो. बरोबर. अजूनही आहे, असं काही म्हातारा वगैरे नाही झालेलं आहे. पण कसं आहे माहितीये की त्यावेळेला यंग होतो, यंग विचार होते की मी सायन्सचा स्टुडंट आहे, हे असं सगळं आपल्याला विश्वास लगेच पटत नाही. अजिबात पटत नाही. तुम्ही प्रमाण दाखवा, प्रूफ दाखवा, तर मला ते पटेल. बरोबर. आणि जर मला पटलं तर मी ते शिकेन. ओके. ओके. मग मी माझी स्वतःचीच पत्रिका घेऊन त्याच्याकडे गेलो. त्याने अशा काही 2-4 गोष्टी सांगितल्या की ज्या मला इतक्या मनाला पटल्या की वाटलं की काहीतरी दम आहे शास्त्रामध्ये, काहीतरी दम आहे. उगाच तो असं, कारण मी त्याला कधीच त्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. म्हणून मग विचार केला की चला शिकूया. अच्छा. म्हणजे पहिला असं काहीच नव्हतं तुमचं किंवा काही बेस नाही, कोणी आमच्या खानदानामध्ये पण कोणी ज्योतिषी नाही, ब्राह्मण नाही. आणि फक्त वडील बोलले एक आपण अनुभव करून घेऊया म्हणून तुम्ही ह्या फील्ड मध्ये. म्हणून आलो. ऍक्सिडेंटली. आणि साधारणपणे ना मला आठवतं ना 1.5 महिना मी रेग्युलर देवळात जात होतो. शिकण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी नाही, शिकण्यासाठी. बापरे. शिकण्यासाठी जात होतो आणि 1.5 महिन्यात त्याच्याकडनं मी ते शिकून घेतलं. 1.5 महिन्यात? येस. कारण माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे, एखादी गोष्ट आवडली ना तर डीप पर्यंतच घुसायचं, त्याशिवाय ते मग ती अंगावर घ्यायचीच नाही गोष्ट. बापरे. मग मी ते शिकलो 1.5 महिन्यात. ते शास्त्र, वैदिक शास्त्र, पारंपरिक आपलं ज्योतिषशास्त्र शिकलो. त्यातले सगळे खाचखळे ओळखले, बघितले. कॅल्क्युलेशन्स खूप असायची त्यावेळेला, माझ्याकडे कम्प्युटर सुद्धा नव्हता, मॅन्युअली करायचो. बरोबर. आणि एवढी कॅल्क्युलेशन्स, एक ग्रहाची पान भर कॅल्क्युलेशन्स, दिसताना पत्रिका दिसते एवढीशी. बरोबर. ओके. पण मग त्याच्या मागे प्रत्येक ग्रहांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते खूप मोठं. मग ते मी करून त्याच्याकडनं ते हे करून घ्यायचो, करेक्शन्स करून घ्यायचो. आणि करेक्शन्स करून मग मी त्याच्यामध्ये थोडासा तरबेज झालो. आणि मला वाटतं 2ऱ्या महिन्यातच मला एक पहिली ऑर्डर मिळाली. म्हणजे शिकलाच आणि लगेच 2ऱ्या महिन्यातच बोलतोय? 1.5 महिन्यात. पण ते पण मी कसं, मी त्याच्या बेसवर घेतली की तो आहे ना पाठीशी, मग काय प्रॉब्लेम नाही, घेऊया आपण. मग घेतल्यानंतर स्वतः समोरच्याने जरा एक कॉन्फिडन्स दिला. वडिलांचे मित्र होते आणि
ते कसं आहे, त्यांना वाटलं की चला बघूया तरी काढून पत्रिका. तर मी तुम्ही पत्रिका काढलीत, नवीन पत्रिका काढली. पत्रिका रफ मध्ये आधी मी बनवली आणि मग त्याला दाखवली. त्याने सगळे करेक्शन्स केले, ओके बोलला, प्रिडिक्शन काढले, त्याच्याकडनं करेक्ट करून घेतले आणि मग एक फायनल पत्रिका बनवून मी पहिल्या क्लायंटला दिली. आणि त्यावेळेस माझं 75 रुपयाचं पेमेंट त्यावेळेला घेतलं. 75 रुपयाचं मला खूप बरं वाटलं पहिलं पेमेंट, की बाबा माझं स्वतःचं काहीतरी मी सुरू करतोय. बरोबर. मग मी मागे वळून बघितलं नाही, धडाधड पत्रिका बनवत गेलो, ऑर्डर येत गेला, त्याला पण ती आवडली पहिल्या क्लायंटला. बरोबर. आणि मग त्या हिशोबाने असा प्रवास सुरू झाला. बापरे, म्हणजे ऍक्सिडेंटली पूर्ण सगळं झालं असं. तो मुद्दा अजूनही कायम आहे की उगाच अंधश्रद्धा नाही बाळगायची. बरोबर. पूर्ण श्रद्धेने बघायचं आणि जर पटलं तर धरायचं, नाही तर सोडून द्यायचं. एकदमच चुकी गोष्ट आहे. कारण मला पटत नाही तर मी दुसऱ्यांना पटवून नाही सांगू शकत. मी कुठलंही पुस्तकी नॉलेज नाही सांगणार. म्हणजे जे आहे ते फॅक्ट आहे, मान्य आहे. मी पण अभ्यास केलाय, पुस्तकी नॉलेज मी पण घेतलंय, पण कसं आहे, जे अनुभवाला येतं ना तेच खरं. एकदम बरोबर. एकदम छान सांगितलं सर. तुमची आतापर्यंत जी सुरुवात जशी झाली ती सांगितली. आता आपण जसं आहे आपल्या टॉपिक्सवरती येऊया. आता जरा ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे जे ज्योतिषशास्त्र आहे, तसंच आपण आता नवीन घर वगैरे असेल तिथून सुरुवात करूया पहिली, नंतर आपण पूर्ण त्याच्यावरती येऊया. सुरुवातच जर घराची असेल तर मुख्य द्वारापासूनच करूया आपण. जेव्हा आपण घरी आतमध्ये येणार तर द्वार म्हणजे मुख्य द्वार असतो आपला, ते भरपूर जणांना आजकाल क्युरियोसिटी असते. नवीन घर घेतो आपण तेव्हा की कसं असावी, कुठली गोष्ट कुठे असावी हे माहिती पाहिजे म्हणून. तर सुरुवात करा आपण की मुख्य द्वारापासून. ही दिशा कोणती असावी आणि कसं असावं. ऍक्च्युली खरं म्हणायचं झालं ना तर पूर्वीपासून आपण जो कन्सेप्ट चालत आलाय वास्तूचा, तो असा आहे की 8 दिशा. ओके. आणि 8 दिशेंच्या हिशोबाने आपण ते सगळं, की जसं ईशान्य दिशेला आपण देवघर ठेवावं. ओके. नैऋत्य दिशेला बेडरूम असावा, तिजोरी असावी, कारण ती जड दिशा आहे. ईशान्य ही हलकी दिशा आहे. ओके. जड दिशेलाच हेवी सामान. बेड हा हेवी आहे. बरोबर. तिजोरी हेवी असते. पूर्वीच्या तिजोरी लोखंडी असायच्या. बरोबर. मग तिथे तसा तो एक कन्सेप्ट होता. ओके. पण त्याच्यातही तोच पार्ट वेदिक आणि ऍडव्हान्स. अच्छा. बदल खूप झालेत. बरोबर. मग कसं आहे, थोडंसं ऍडव्हान्स व्हावं लागतं, बदल घडवावे लागतात. बरोबर. मग मी सुद्धा बदल ते ऍक्सेप्ट केले. अच्छा. आणि त्याच्यात सुद्धा बदल झाले. बदल असे झाले की पूर्वी मी सुद्धा 8 दिशाच मानायचो. हे सगळे ठोकताळे, कन्फर्म ठोकताळे असेच असायचे. पण नंतर मी जेव्हा अपडेट केलं स्वतःला, त्याच्यामध्ये आल्या 16 दिशा. ओके. 16 दिशा टोटल. 16 दिशा. 16 दिशा. ओके. आता सध्या तरी आम्ही 16 दिशा कन्सिडर करतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन त्याचे 2 भाग पाडले की 32 दरवाजे. बापरे. 32 दरवाजे. डिग्री वाईज आहेत ते सगळे. 360 अंशांचा सर्कल असतो. ते आपल्या मॅपवर टाकलं, ज्याला तुम्ही शक्तिचक्र म्हणतो, आम्ही वास्तुचक्र म्हणतो, बरेच नाव आहेत त्याला चक्राला. ती चक्र जर आम्ही टाकली किंवा नेमका तुमचा दरवाजा कुठल्या दिशेत आहे, तो कुठल्या डिग्रीमध्ये आहे. डिग्रीचा विचार इथे जास्त असतो. म्हणजे डिग्री महत्वाची असते. महत्वाची आहे. नुसताच कुठल्या दिशेमध्ये हे महत्वाचं नाहीये. जसं आता लोकांचा समज आहे की उत्तरेचा आणि पूर्वेचा दरवाजा खूप छान. बोलताच पूर्वेला दरवाजा असावा म्हणून. आणि दक्षिणेचा आणि पश्चिमेचा दरवाजा चांगला नाही. ओके. हा एक सर्वसाधारणपणे समज आहे. बरोबर. पण माझं असं मत आहे, म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी सांगतोय, हे माझं स्वतःचा अनुभव आहे, वैयक्तिक अनुभव आहे, की कसं असतं, 16 दिशा आहेत. बरोबर. प्रत्येकाचे आपापले ऍट्रिब्यूट्स आहेत, म्हणजे त्यांची एक गुणधर्म आहेत. बरोबर. ओके. त्याप्रमाणे तो आपल्याला ती फळं त्या दिशा देणार. बरोबर. ओके. मग त्या दिशेमध्ये काय ऍक्टिव्हिटी घडते आहे ते खूप महत्वाचं असतं. बरोबर. ठीक आहे. आता जसं उत्तर दिशेतला दरवाजा आहे, तर उत्तरेमध्ये 32 जर बघाल तर एका दिशेमध्ये 8 पदं येतात. ओके. बरोबर. त्यामुळे 4 दिशा जर मेन पकडल्या आपण, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. बरोबर. या 4ही दिशांमध्ये 8-8 पदं जर बघितली तर टोटल 32 दरवाजे तुम्हाला. ते 32 पदं म्हणजेच तेच 32 दरवाजे. ओके. ठीक आहे. ओके. आता त्या पदांमध्ये फक्त 2च पदं चांगली असतात. ओके. पूर्ण एवढ्या 32 पदांमध्ये बोलतात? 32 नाही, 4, 8 पदांमध्ये. 8 पदांमध्ये.
एका दिशेमध्ये 8 पदं, त्या 8 पदांमधली जी 2 पदं असतात तीच चांगली आहेत प्रत्येक दिशेमध्ये. बाकी सगळी निगेटिव्ह असतात. ओके. बाकी सगळी निगेटिव्ह. हा हा. आता कसं आहे माहितीये की बरेच जण म्हणतात की उत्तर दिशेचा दरवाजा चांगला, पण तो चांगल्या पदात नाही आला तर तिथेही तो निगेटिव्ह येऊ शकतो. बरोबर आहे. म्हणूनच मग महत्वाचं काय आहे की तो कुठल्या पदामध्ये मिळतोय आपल्याला ना, आणि ते खूप रेअर आहे की चांगल्या पदामध्ये मिळणं. निगेटिव्ह मिळण्याचे चान्सेस जास्त स्ट्रॉंग असतात. बरोबर आहे. कारण त्यांची क्वांटिटी जास्त आहे ना. 8 मधली जर तुमची 2च पदं चांगली आहेत, बाकीची 6 पदं जर चांगली नाहीये तर भरपूर, ठीक आहे, नो डाऊट. नंतरचा भाग म्हणजे त्याच्यावरती उपाय आहेत. ओके. अगदी साधे उपाय आहेत, त्याच्यावर काय मोठा खर्च पण येत नाही. अच्छा. पण तो कळणं महत्वाचं आहे की आपलं कुठल्या पदातला दरवाजा आहे. बरोबर. म्हणजे कुठल्या डिग्रीचा दरवाजा आहे. डिग्री कळली की पद कळतं, मग चांगलं आहे काय वाईट आहे ते कळतं. म्हणजेच तुम्हाला त्या मेन 4 दिशांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही पण दरवाजे मिळू शकतात. बरोबर. ओके. मग तो दक्षिणेकडचा चांगला नाही, पश्चिमेकडचा चांगला नाही, उत्तरेकडचा चांगला, पूर्वेकडचा चांगला, हा एक काय बोलतो आपण, एक जस्ट एक हे मिथ आहे. म्हणजे जर समजा फक्त पूर्व आहे तर पूर्व म्हणून चालणार नाही आपल्याला. ते बघितलं पाहिजे, डिग्री वाईज तरी बघितलंच पाहिजे. कारण कॅल्क्युलेशन्स प्रत्येक ठिकाणी आहे, पत्रिका असो वास्तू असो, कॅल्क्युलेशन्स प्रत्येक ठिकाणी आहेत. ती जर आपण फॉलो करतोय ना तर बरेचसे पुढचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय, है ना. बरोबर. औषधं घेण्यापेक्षा आहे ना तो आजार नसलेला बरा. एकदम बरोबर. बेस्ट पार्ट आहे. ठीक. जसं आपण आता बोललात की दक्षिणेकडचा वगैरे दरवाजा चांगला, सगळी दिशा चांगल्याच आहेत, नाही असं नाही. जर आता प्रोबॅबिलिटी कमी आहे की चांगल्या दिशेवरती येईल आणि चांगल्या डिग्रीमध्ये येईल, अशी चांगल्या डिग्रीमध्ये आला तर चांगलं, वेल अँड गुड. पण जर तुमच्याकडे समजा एखादा आलं क्लायंट आणि त्याचं जे निगेटिव्ह जो आहे डिग्री त्याच्यामध्ये असेल दरवाजा, तर काय उपाय आहेत त्याच्यावरती? असे उपाय एकदम साधे आणि सिंपल आहेत. पहिला मी जस्ट एक बेसिक कन्सेप्ट समजावतो की जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, एक चक्र असतं. बरोबर. जे आपण आपल्या घराच्या मॅपवरती टाकतो. ओके. ठीक आहे. आपली नॉर्थ मार्क करून वगैरे व्यवस्थित सेट करतो. तर सेट केल्यानंतर काय होतं, आपल्याला दिशा कळतात कुठल्या दिशेत काय काय आहे. ओके. बरोबर. आता त्याच्यामध्ये ना त्या 16 दिशांमध्ये आहे ना 5 तत्व, आपली जी 5 एलिमेंट्स आहेत ना ती आपण डिस्ट्रीब्यूट केली आहे. ओके. ठीक आहे. बरोबर. आणि त्याप्रमाणे नॉर्थ कडचा जो एरिया आहे ना, तिकडे काही ज्या दिशा आहेत त्या वॉटर एलिमेंट आहेत. ठीक आहे. जलतत्व. त्याच्यानंतर येतं वायू तत्व. ओके. एअर एलिमेंट. त्याच्यानंतर येतं फायर एलिमेंट. ओके. अग्नितत्व. त्याच्यानंतर येतं पृथ्वी तत्व, ज्याला आपण अर्थ एलिमेंट म्हणतो. ओके. आणि नंतर जे येतं ते स्पेस एलिमेंट, आकाश तत्व. ओके. ठीक आहे. आता हे जे एलिमेंट मध्ये आपण जे 16 दिशा डिवाइड केलेले आहेत, बरोबर, त्यामध्ये तो दिशा नेमका कुठल्या एलिमेंट मध्ये जातोय, ओके, त्यानुसार प्रत्येक एलिमेंटचे कलर्स, मेटल्स आणि हे आहेत, कलर आणि मेटल्स आहेत. ओके. ठीक आहे. मग त्या हिशोबाने आपण त्यांना ते मेटल सजेस्ट करतो. ओके. जसं वॉटर एलिमेंटला ॲल्युमिनियम चालतं, तिकडे ते फेवरेबल असतं, म्हणजे त्या दिशेचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते एनहान्स करतं. ओके. ओके. मग त्या दिशेला आपल्याला ॲल्युमिनियम चालतं. मग आम्ही सिंपल एक ॲल्युमिनियमची पट्टी उंबरठ्याखाली टाकली, काम झालं. ओके. म्हणजे ते पट्टी वगैरे टाकतात, दाखवतात उंबरठा बनवायच्या आधी खाली ॲल्युमिनियम वगैरे टाकतात, किंवा दुसरं कुठलं धातू असतं ते टाकतात, पण ते धातू स्पेसिफिक आहेत, असतात, म्हणजे तिथे आपल्याला ॲल्युमिनियमच टाकायला पाहिजे. ओके. मग या हिशोबाने ते एलिमेंट्स आपण फॉलो करतो. ओके. म्हणजेच कसं असतं माहितीये, ते म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, तो प्रकार आहे हा, जे निसर्गामध्ये चालू आहे. 5 तत्व, बरोबर, जर निसर्गामध्ये त्यांनी बॅलन्स ठेवलाय निसर्गाने, बरोबर है ना. म्हणजे जसं जलतत्व आपण म्हणूया की पाणी वाढलं तर पूर येतो, बरोबर, कमी झालं तर दुष्काळ पडतो. ह्या दोन्ही कंडिशन्स आपल्याला नाही चालत, बरोबर. बॅलन्स कंडिशन लागते, ना पूर ना दुष्काळ, बरोबर. तर ती योग्य कंडिशन्स आहेत, तिथेच माणूस सर्व्हाइव्ह होऊ शकतो. मग ही निसर्गाची कंडिशन आहे, निसर्गाने राखलेली आहे, आपल्या ती हातात नसते, पण मग निसर्गाने ह्या 5 तत्वांचा बॅलन्स राखलेला आहे, बरोबर है ना. जसं तुमचं एअर एलिमेंट आहे, हवा, जेवढं तुम्ही वर जाणार विरळ होत जाते, कमी होत जाते, है ना, बरोबर. म्हणजे अगदी कमी हवा आपल्याला चालत नाही, अगदी जास्त हवा पण आपल्याला चालत नाही.
ती पण बॅलन्स मध्येच लागते. मग जे बाहेर आहे 5 तत्वांचा बॅलन्स आहे, आपला जो आत्मा आहे, जो ज्या शरीरात राहतोय, बरोबर, तिथेही 5 तत्वांचा बॅलन्स आहे. बरोबर. जसं आपलं नाक आहे, इकडे पोकळी आहे, स्पेस एलिमेंट आहे, आकाश तत्व आहे. पोकळी कमी झालेली पण चालणार नाही, वाढलेली पण चालणार नाही. ओके, है ना. अर्थ एलिमेंट आहे, म्हणजे आपल्या ब्लडचा प्रेशर. अर्थ एलिमेंट हे जडत्व आहे, म्हणजेच दबाव, दाब म्हणजे प्रेशर. मग तोही वाढलेला चालत नाही, हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर पण चालत नाही. बरोबर. आणि म्हणूनच काय होतंय, तिथे आपल्याला तो मधली रेंजच लागते, म्हणजे बॅलन्स स्टेज खूप महत्वाची आहे. बरोबर. मग आपण आपल्या आतमध्ये जर 5 तत्वांचा बॅलन्स राखलेला आहे, बरोबर, बाहेर पण आहे, तर आपल्या घरात का नाही? ओके, म्हणजे घरामध्ये पण हे तत्व. ऍज अ वास्तू कन्सल्टंट माझं एवढंच काम आहे की तो बॅलन्स सांभाळणं, बस. ओके, इतकं काही कठीण काम नाहीये. फक्त एकदा का तुमची नॉर्थ परफेक्ट मार्क झाली की पुढचं काम सगळं सोपं आहे. बॅलन्स राखायचं आहे आपल्याला. बरोबर. ओके, बरोबर. मग तो कसा, तर समजा जे वॉटर एलिमेंट आहे, आता कन्सेप्ट काय तो लक्षात घ्या. वॉटर एलिमेंट जे आहे त्याच्यापासून बनलं एअर एलिमेंट. ओके, त्याच्या बाजूचंच तत्व आहे. ओके, मी ती लाईनीच सांगितली. तर सुरुवातीचा तुम्ही व्हिडिओ बघाल परत एकदा, तर त्याच्यात तुम्हाला कळेलच की ती मी लाईनीच सांगितली की पहिलं मी वॉटर एलिमेंट बद्दल बोललो. वॉटर पासून एअर निर्माण झालं. कसं, तर आपण पाणी झाडांना घातलं, झाडांपासून आपल्याला हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो, म्हणजे तिथे एअर एलिमेंट प्रोड्यूस झालं. म्हणजे पाण्याने जन्माला घातलं हवेला. ओके, वायू तत्वाला. त्याच्यापासून आपल्याला लाकडं मिळाली, बरोबर, झाडांपासून. ओके, म्हणजे एअर एलिमेंटच्या अंडर तो ग्रीन आणि ब्राऊन कलर तिकडे येतो. ओके, त्यामुळे. आणि पाण्याच्या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू आणि ब्लॅक हे 2 कलर तिथे मेजरली कन्सिडर होतात. ब्ल्यू आणि ब्लॅक. तिथे आपण ते कलर वापरू शकतो. ओके. त्यानंतर एअर एलिमेंट बनलं. आता ती जी लाकडं मिळाली एअर एलिमेंट मधनं, ती जेव्हा आपण जाळली, फायर एलिमेंट, तिथे फायर एलिमेंट आलं. ओके. म्हणून तिथे ऑरेंज, रेड, व्हायलेट, पिंक असे डार्क कलर घेतलेले आहेत. ओके, बरोबर. ती जी आग निर्माण झाली त्याच्यापासून राख निर्माण झाली, बरोबर, ज्याला आपण अर्थ एलिमेंट म्हणतो. अर्थ एलिमेंट शेवटी ते, बरोबर. आता ते जे अर्थ एलिमेंट आहे, माती जी मिळाली, राख मिळाली, माती म्हणा, राख म्हणा, अर्थ आहे ती, बरोबर. त्याच्यापासून आपण एक कन्स्ट्रक्शन तयार केलं, काहीतरी बांधलं, किंवा आपण एक समजा एक मडकं बनवलं त्याचं, बरोबर, पॉट बनवला, मडकं बनवलं. आता मडक्याच्या आत काय आहे, स्पेस आहे. ओके, रिकामी आहे, जागा आहे. स्पेस एलिमेंट तयार केलं आपण. बाउंड्री बांधल्या म्हणजे आपण स्पेस एलिमेंट तयार केलं. आपण आपलं घर बांधलं, घराच्या 4 भिंती बांधल्या, छप्पर टाकलं, मग आपण आपला स्पेस तयार केला. आणि स्पेस म्हणजे काहीच नाही. ओके, रिकामी, ज्याला आपण स्पेस म्हणतो. ओके. मग स्पेस एलिमेंट त्यामुळे तयार झालं. बरं, आपण त्या 4 भिंती बांधल्या, आपण समजा हौद बांधला एक पाण्याचा, त्याच्यात आपण पाणी होल्ड केलं. ओके, बरोबर. म्हणजे परत स्पेस एलिमेंटने पाण्याला होल्ड केलं, पाण्याने परत ते सर्कल चक्र चालूच आहे. बरोबर, हे निसर्गाचं चक्र आहे. बरोबर आहे. आता जर वॉटर एलिमेंट पासून एअर एलिमेंट बनलंय, तर ते चाइल्ड एलिमेंट आहे त्याचं. ओके, म्हणजे परत रिक्रिएट झालं तेव्हा ते चाइल्ड एलिमेंट होतं. ओके, ते क्रिएशन झालं, हे चाइल्ड एलिमेंट आहे. म्हणजेच वॉटर एलिमेंट जर स्पेस एलिमेंट पासून बनलंय, तर स्पेसचा वॉटर चाइल्ड आहे. पण मग स्पेस कोण झाला, पॅरेंट झाला. मग ते पॅरेंट एलिमेंट आहे. ओके, स्पेस एलिमेंट आहे, पॅरेंट एलिमेंट झालं वॉटरचं. ओके, आणि वॉटर एलिमेंटचं चाइल्ड एलिमेंट आहे एअर एलिमेंट. मग तसंच एअर एलिमेंटचा पॅरेंट कोण झाला, वॉटर झाला. आणि फायर एलिमेंट हे चाइल्ड एलिमेंट झालं. बरोबर. ओके, बरोबर. मग एखाद्या व्यक्तीला त्याची मुलं आणि त्याचे पॅरेंट्सच मदत करू शकतात. बरोबर. अच्छा, बाकीचे कोणी मदतीला येत नाही येणार. बरोबर. बाकीच्यांचा हात हा टेम्पररी असतो. बरोबर. परमनंट हात हा या दोघांचाच असतो. पॅरेंट्स. आपल्या लाईफमध्ये पण रोल ह्याच दोघांचा असतो. बरोबर. ठीक आहे. मग पॅरेंट देतात आणि मुलं घेतात. ओके. मग जिथे एखाद्या जागेचं एक्सटेन्शन झालंय, म्हणजे जागा वाढली आहे,
ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो, बरोबर, ती जर कमी करायची असेल तर घेणारा कोण आहे? चाइल्ड. ओके. चाइल्ड घेतो. मग चाइल्ड एलिमेंटचं मेटल किंवा कलर जर आपण त्या एरियात वापरलं तर ती जागा आपण कट केली, कारण ती दिली आपण. अच्छा. आणि जर कट असेल निर्माण झालेला तर तिथे जागेची आवश्यकता आहे. बरोबर, वाढणं. बरोबर. ओके. मग येणारा कोण? पॅरेंट्स. मग पॅरेंट एलिमेंटचे कलर आणि मेटल आपण तिथे वापरले, ती जागा वाढते. ओके. हा सिंपल आणि साधा कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. असंच प्रत्येक दिशेच, प्रत्येक एलिमेंटचं. मग ते एलिमेंटचं बॅलन्स आम्ही तिथे करतो. ओके. म्हणजे जे घराचं आपण दिशा वगैरे हे बघतो किंवा दिशा दाखवतात किंवा ही गोष्ट इथे पाहिजे, ती गोष्ट तिकडे पाहिजे बोलतात, ते म्हणजे हे सगळं एलिमेंटचा रोल आहे. एलिमेंटचा दिशांपेक्षा एलिमेंटचा काय कमी पडतंय तिथे आपण दुसरी गोष्ट ऍड करतो. जसं उदाहरणार्थ ऍक्टिव्हिटी आहे, जसं आपला टॉयलेट आहे. बरोबर. आता टॉयलेटचं काम काय असतं? पूर्वी वास्तूनुसार टॉयलेट घराच्या बाहेर असावेत असं कन्सेप्ट होता. बरोबर. पण आता जागेअभावी ते पॉसिबल नाहीये. प्रत्येकाच्या घराघरात आता टॉयलेट आलेले. बरोबर. आणि ते गरज आहे. मग वास्तू पण त्याप्रमाणे अपडेट झालीच पाहिजे ना, आणि ती झाली आहे. ओके. आता टॉयलेटची दिशा कुठली? तर तसं बघायचं असेल तर टॉयलेटचं काम काय? प्रत्येक गोष्टीचं आम्ही काम कन्सिडर करतो. टॉयलेटचं काम काय? काढून टाकणं. बरोबर. जे वेस्ट सगळं आहे ते मटेरियल आहे ते घरातून बाहेर काढतं, हे टॉयलेटचं मुख्य काम आहे. बरोबर. मग तिथे बाहेर काढणं ही ऍक्टिव्हिटी आहे. मग ते ज्या दिशेमध्ये गेलंय, प्रत्येक दिशेचे आपापले ऍट्रिब्यूट्स आहेत. जसं आता उत्तर दिशेमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, संधी देतं उत्तर दिशा. ओके. ऑपॉर्च्युनिटी देते. त्यानंतर कस्टमर, एखाद्याचा बिझनेस असेल तर कस्टमर. आणि जर तिथे टॉयलेट असेल ओके तर ते काढून टाकण्याचं काम करणार. म्हणजे उत्तर दिशेमध्ये अशीच गोष्ट पाहिजे जे आपल्याला आणून देऊ शकते. वेस्टेज जर असं काय नाही, ऍक्टिव्हिटी प्रत्येक दिशेत ती असलीच पाहिजे असं काय नाहीये. पण ती जी काय निगेटिव्ह तरी नको. जसं आता वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, WSW ही जी दिशा आहे ही एज्युकेशनची दिशा आहे. ओके. एज्युकेशनची. तिथे जर समजा एखादा कपाट आहे, शोकेश आहे, आणि त्याच्यावरती पूर्वी नाही का ते ऍक्टर्सचे स्टिकर लावले किंवा मुलांनी तिथे बॅट ठेवली आहे, त्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जास्त वाढतो. कारण ते एज्युकेशन देणार आहे. आणि तिथे ऍक्टिव्हिटी काय घडते? तिथे जर टीव्ही असेल तर मुलांचा त्याच्यामध्ये जास्त, किंवा तुम्ही तिथे मोबाईल ठेवला असेल तर त्यांचा इंटरेस्ट एज्युकेशनपेक्षा त्याच्यामध्ये वाढतो. ओके. मग तिथे काय ठेवावं हे आपल्या हातात आहे. बरोबर. म्हणजे पुस्तकच ठेवली पाहिजेत. मग टॉयलेटची ऍक्टिव्हिटी असेल तर मग ती आपण काय करू शकतो? तिकडचा तो ऍट्रिब्यूट काढून घरातून, त्याचा आपल्याला बेनिफिट्स मिळणार नाही. पण मग त्याला त्या मेटलच्याच पट्टीने आपण ब्लॉक करता येतं. जर तुम्ही ओनर असाल तर मेटलच्या पट्टीने ब्लॉक करता येईल. ओके. आणि जर तुम्ही रेंटने असाल तर मेटलची पट्टी टाकायची गरज नाही. तिथे वास्तू हे येतात, स्टिकर्सच्या टेप्स येतात, वास्तू टेप्स बोलतात. ओके. वेगवेगळ्या रंगांच्या येतात. त्या दिशेचा तो रंग तिथे लावला, तुमचा ती ऍक्टिव्हिटी ब्लॉक. ओके. एवढे सिंपल रेमेडी आहेत, त्याच्यात काही मोठा खर्च नाहीये. ओके. म्हणजे जर आता कन्स्ट्रक्शन झालं तर पण एक लक्षात घ्या, त्या सगळ्या फिजिकल गोष्टी आहेत. बरोबर. तुम्ही म्हणाल असं कसं की नुसती मी टेप लावली आणि ती बंद झाली. ती बंद कुठून होते माहिती? तिथून नाही होत, इथून होते. आपल्या स्वतःवरून होते. कारण वास्तू कन्सल्टंटने सांगितलं पाहिजे की मी तिथे ती का लावतोय. नुसतं वास्तू कन्सल्टंट येणार आणि सांगणार तिथे ना ही पट्टी लावा किंवा तिथे ते टी मेटल टाका की तुमचं ते ब्लॉक होऊन जाईल, असं नाही होत. ते मी तिथे का टाकतोय हे क्लिअर झालं पाहिजे. कारण रेमेडी इथून होते. ओके. ती तिथे आहे प्रत्यक्षात, पण बरोबर ती जी वर्क करते ती इथून होते. बरोबर. ते समजणं गरजेचं आहे. तर ते कुठेतरी डोक्यात राहणार की तिथे माझा टॉयलेट आहे, पण आता मी ती पट्टी लावली आहे ना, आता काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते विश्वासावर चालतं. बरोबर. म्हणजे अंधश्रद्धा नसावी. बरोबर. मी आता हेच बोलणार होतो. श्रद्धेने करा, रिझल्ट मिळणारच. नाहीतर दगडात पण देव दिसणार ना. आपल्याला क्लिअर असतील गोष्टी, आपण जातो तर त्याच श्रद्धेने जातो. तुम्ही मग तो तसं म्हणा की तो एक प्लेसिबो इफेक्ट तयार होतो की ओके त्याने ज्या माणसाने मला सांगितलंय ना त्या माणसावर माझा विश्वास आहे. आणि सगळ्या विश्वासावर गोष्टी नक्कीच घडतात आणि भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी होतात. आणि ज्याचा विश्वास नसेल त्याच्यासाठी ते काहीच नाही, काहीही घडणार नाही.
बरोबर आहे. कारण ते फक्त एक फिजिकल वर्क झालंय की हा आम्ही बाबा पट्टी टाकली आहे, आम्ही आमचं काम केलं, त्याने त्यांचं काम केलं, असं नाही होत. ओके. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ज्या दिसत नाहीत डोळ्याने. बरोबर, पण ते असतात. नक्कीच. बरोबर. आता जसं हे टॉयलेट आणि घराचं सांगितलं की दरवाजा, तसं मुख्य घरामध्ये सर्वात मेन गोष्ट असते ती देवघर. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण पहिली जेव्हा घर घेतो एक तर पहिला दरवाजा बघतो आणि नंतर देवघर कुठे असावं हे बघतो. देवघराची खूप रेंज आहे, पण कसं असतं माहिती आहे, आपल्याकडे काय कन्सेप्ट आहे की आपल्याकडे बरेच देवाऱ्यात ठेवण्याची एक पद्धत असते. बरोबर, ते पण आहे. पण तुम्ही दिल्ली साईडला वगैरे गेलात ना, तर काही जण काली मातेला पूजतायत, काही जण मारुतीला पूजतायत. बरोबर है ना. प्रत्येकाची आपापली आवड, त्यानुसार तो एकच देव तो पूजतो. बरोबर, हा तो तिकडचा कन्सेप्ट आहे. तिकडे सुद्धा काही जण आहेत जे शिव परिवार आणि असं म्हणजे मिक्स पूजतात. पण कसं आहे, काय म्हणतात ते, जसा गाव तसा वेश. बरोबर. त्याप्रमाणे जर मी आता मुंबईत राहतो, तर मुंबईतले माणसं मोस्ट ऑफ देम मी बघितली तर मिक्स देवाऱ्यात ठेवतात. बरोबर. पण आता देवारा, प्रत्येक देवाची जी दिशा आहे ना, दिशेवाईज 16 ज्या दिशा आहेत त्या प्रत्येकाला देवाला स्थान दिलेलं आहे. तुम्ही कुठेही लावू शकता. ओके. जसं मी मगाशी म्हणालो की वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट ही एज्युकेशनची दिशा आहे. मग तिथे सरस्वती. तिथे तुम्ही हनुमानची मूर्ती नाही लावू शकत ना, सरस्वती. पण मग साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे SSE, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट ही पॉवरची, कॉन्फिडन्सची दिशा आहे. ओके. मग तिथे आपले मारुती आलेच पाहिजेत. ओके. म्हणजे जी दिशा जे देते आहे त्याचं दैवत कोणते तिथे आहे ते तुम्ही तिथे लावू शकता. बरोबर. पण आपल्याकडचा कन्सेप्ट काय की साधारणपणे आहे ना, पूर्व आणि हे ईस्ट, पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि पूर्व. ओके. ह्या ज्या 2 दिशा आहेत ना, एक आहे वॉटर एलिमेंट आणि एक आहे एअर एलिमेंट. ह्या ज्या 2 एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही देवारा लावू शकता. ओके. कारण त्या माइंड क्लिअर ठेवणाऱ्या दिशा आहेत, स्वच्छतेच्या दिशा आहेत, इमोशनल दिशा आहेत. ओके. तिथे आपलं मन लागतं. त्या दिशेला देवारा असणं चांगलं. पूर्वीचे काळातले म्हणायचे माणसं की ईस्ट वेस्ट आमचा देवारा आहे. बरोबर. पूर्व पश्चिम. तुमचा पूर्वेचा देवारा ठीक आहे, बरोबर आहे, पण तुमचा पश्चिमेचा देवारा चुकीचा आहे. ओके. तो नाही चालणार. म्हणजे पूर्वेला का माहितीये, एक सिंपल एक गोष्ट आहे की पूजा करताना आपलं कॉन्सन्ट्रेशन होणं गरजेचं असतं, देवाला कॉन्सन्ट्रेशनची गरज नसते. मग आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठे होतं, तर पूर्व आणि उत्तर ह्या ज्या 2 दिशा आहेत ना, ह्या कॉन्सन्ट्रेशन करणाऱ्या दिशा आहेत. ओके. का, त्या उगवतीच्या दिशा आहेत. बरोबर. उत्तर दिशा आहे ना, ही कुबेराची दिशा आहे. ओके. वाढवणारी दिशा आहे. पूर्व दिशा ही उगवतीची दिशा आहे, सूर्य वर जातो. या वर नेणाऱ्या दिशा आहेत, ग्रोथ, प्रोग्रेस, कॉन्सन्ट्रेशन देणाऱ्या दिशा आहेत. आणि या उलट पश्चिम आणि दक्षिणेमध्ये नावातच क्षीण आहे, कमी होणं, आणि पश्चिम ही मावळतीची दिशा आहे, सूर्य खाली जातो. मग त्या दिशेला नसावं. त्या दिशेला काय होतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकत. मावळतीची आहे ना, संपता येते. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन नाही होत. आपण काम सकाळच काय करतो, रात्रीची कामं फ्रेश असतो, म्हणजे तिथे ग्रोथ आहे. म्हणूनच आपण काय करतो, कुठलंही काम घरातलं, मग ती पूजा करताना असो, तुम्ही आंघोळ करताना तुमचं फेसिंग असो, टॉयलेटमध्ये बसताना तुमचं फेसिंग असो, ओके, जेवण करताना महिलेचं फेसिंग असो, जेवण करताना सर्व राईज होणाऱ्या ठिकाणी म्हणजे उत्तर किंवा पूर्व, हे 2 ऑप्शन्स छान आहेत. त्याप्रमाणे तुम्ही प्लेसमेंट ठेवू शकता. मग तुम्ही जेव्हा देवाला लावता, भले तुम्ही उत्तरेत पूर्वेत कुठेही लावा, पण तो अशा प्रकारे प्लेस करा की तुमचं तोंड, तुमचं फेसिंग जे आहे पूजा करताना उत्तरे किंवा पूर्वेकडे व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे हा पण एक मोठा कन्सेप्ट आहे. सगळे देवारा कुठे असावा हे बोलतात, पण आपलं पण फेसिंग खूप इम्पॉर्टंट असतं. पण मग काय होतं, देवाऱ्यामध्ये आपल्याकडे पूर्वीपासूनची प्रथा आहे की लाल रंगाचा लाईट लावावा, लाल रंगाचा आपण कपडा वापरतो. बरोबर. तर कसं आहे माहितीये, नॉर्मली आपण आहे ना, सगळ्यात बेस्ट दिशा कुठली असेल तर ईशान्य दिशा, देवाऱ्याची बेस्ट दिशा. का, कारण ती मोटिवेशन देणारी, माइंड क्लिअरिटी देणारी दिशा आहे. ओके. म्हणजे तिथे आहे ना, आयडियाज येतात, मोटिवेशन येतात, माइंडची क्लिअरिटी बघायला मिळते ईशान्य दिशेत, कारण ईशान्य दिशेतच नावातच ईश्वर आहे. ओके.
तिथे क्लिअरिटी आहे, क्लिअरिटी, त्यामुळे तिथे स्वच्छता पाहिजे. ओके. आणि म्हणूनच ईशान्य दिशेमध्ये जर देवारा असेल तर देवाऱ्याच्या ठिकाणी आपण स्वच्छता मॅन्डेटरी आहे, ठेवतोच. देवारा म्हटलं की तिथे आपण अडगळ ठेवणारच नाही. आणि तिथे जर स्वच्छता आली की आपोआपच माइंडची क्लिअरिटी आली. ओके. हा साधा आणि सिंपल कन्सेप्ट आहे. म्हणून ईशान्येत देवारा असावा. याचा अर्थ तो ईशान्येतच लावला पाहिजे असा हट्ट नाहीये. ओके. जसं म्हणूनच मी तिथे म्हणेन आता ईशान्येचा जो कलर आहे ते वॉटर एलिमेंट आहे, मग तिथे ब्ल्यू कलर. ओके, ब्ल्यू कलर. हा, आणि मग आजूबाजूचे कलर पण चालतात. जसं वॉटर एलिमेंटच्या बाजूला पॅरेंट एलिमेंट जे स्पेस एलिमेंट आहे तिथे व्हाईट आणि ग्रे कलर येतो. आणि इथे एअर एलिमेंट जे आहे इथे तुमचं ब्ल्यू, ग्रीन आणि ब्राऊन. ओके, ग्रीन आणि वॉटर एलिमेंटला ब्ल्यू आणि ब्लॅक. आता आपल्याकडे ब्लॅक वापरण्याची पद्धत नाही, ठीक आहे, सोडून द्या, पण ब्ल्यू कलर तर आहे. बरोबर. हा, आणि आजूबाजूचे कलर आहेत, व्हाईट आहे, ऑफ व्हाईट सगळीकडे चालतो, सगळ्या दिशांना कॉमन कलर ऑफ व्हाईट चालतो. त्यानंतर तुमचं ग्रीन, ब्राऊन आहे. तर असे कलरचे तुम्ही कपडा, त्या रंगाच्या लाईट्स, एक साधा सिंपल व्हाईट रंगाचा पण चालू शकतो. ते पहिले बोलायचे की रेड 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 का होतं माहितीये, मी जसं तुम्हाला मगाशी कन्सेप्ट सांगितलं की हे जे 3 आहेत ते एकमेकांना मदत करतात एलिमेंट्स, पण उरलेले जे 2 एलिमेंट आहेत ते त्यांचे अँटी एलिमेंट आहेत, शत्रू होतात. मग ते जे रंग आहेत, आता वॉटर एलिमेंट मध्ये म्हणजे ईशान्य दिशेत जर देवारा आहे म्हणजे तो वॉटर एलिमेंट मध्ये आहे. बरोबर. मग त्याचे जे शत्रू आहेत कुठले, अर्थ एलिमेंट आणि फायर एलिमेंट, हे शत्रू झाले. आता फायर एलिमेंटचा रंग कुठला, लाल वगैरे, ऑरेंज. म्हणजेच तुम्ही काय करताय, अँटी ऍक्टिव्हिटी तिकडे प्लेस करताय. म्हणजे जर ईशान्य दिशेत देवारा असेल, आता काही जण म्हणतील की मग दिवा पण असतो, फायर एलिमेंट आहे, पण ती कंट्रोल फायर आहे. बरोबर, ती कंट्रोल फायर आहे. आणि ऑलरेडी तिकडे फायर आली आहे ना, मग ऍटलिस्ट तुम्ही आणखीन त्याच्यात रंगाने त्याच्यात आणखीन वाढवू नका. ओके. म्हणजे तुमच्या मते असं बोललो की देवाराच्या आपण खाली जो कपडा टाकतो तो लाल नसावा शक्यतो. हा, लाल कुठे असावा, जर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवताय, जसं तुम्ही मारुतीला पुजताय, हनुमानाला पुजताय, बरोबर, तर तिथे लाल रंग ओके, तिथे चालेल, पण तो इथे नाही चालणार. अच्छा. मग त्या ठिकाणी आपण व्हाईट किंवा असे जे लाईट्स कलर आहेत ते पांढरा कपडा पण आपल्याकडे देवाऱ्यात वगैरे वापरत नाही, पण ठीक आहे ना, तुमच्याकडे ग्रीनचं ऑप्शन आहे, ब्ल्यूचं ऑप्शन आहे, हा, त्यानंतर ऑफ व्हाईट वापरू शकतो. अगदी आपण ते रेशमी कापड वगैरे वापरतो, वापरू शकतो. आणि देवारात जे देव आपण भरपूर आता ऐकण्यात आलं की गणपती असा एक असावा किंवा ह्या दिशेला असावा, शक्यतो एकच असावा, असे 2-2 नसावेत. मेन म्हणजे मी या पॉडकास्ट मध्ये एक वाक्य नक्कीच सांगेन की देवांच्या मूर्त्या भेट देणं, गिफ्ट देणं, बक्षीस देणं, शक्यतो ही प्रथा बंद करावी. म्हणजे तसं बोलतंय की देवाला गिफ्ट देणं इतपत आपण मोठे नाही ना, आपण एवढे मोठे नाही ना, आपली श्रद्धा आहे त्याच्यावरती, आपण तितके मोठे नाही. म्हणजे आपण गिफ्ट देतो, पण गिफ्ट देतोय ना, गिफ्ट देतोय, बरोबर. म्हणजे विनामूल्य आपण एखादी गोष्ट मग ते, आणि मग काय होतं, मग घरात सगळीकडे मग कुठे इथे मूर्ती ठेवली आहे, तिकडे मूर्ती ठेवली आहे, मग ती कुठल्या दिशेत गेली आहे काय माहिती, मग त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट पण पडतो. हे बघा, सरळ मत आहे माझं, देव हा भीतीचा विषयच नाहीये, तो भक्तीचा विषय आहे. त्याच्यापासून घाबरण्याची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही चुकीचं करता ना, त्यावेळेला ते जे ऍट्रिब्यूट्स असतात ना ते अफेक्ट होतात. आणि सिंपल गोष्ट आहे, जर तुम्ही देवाला देवघर देताय ना, मग त्याची जागा त्याला घरात ठेवा ना, त्याला तुम्ही घराच्या बाहेर का काढताय? बरोबर. ओके. त्याने तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तर चालेल का तुम्हाला? नाही. बरोबर है ना. म्हणजे आणि तुम्ही छान एवढं घर सजव, बरं ते छोटं असो मोठं असो कसं पण असो, बरोबर, पण तुम्ही जर ते देवारा त्याच्यासाठी लावलाय तर इकडे इतरत्र फोटो कशाला हवेत? बरं, त्याच्यामध्ये कुठले फोटो असावे तेही सांगेन मी. ते एक होतं, मध्यभागी गणपती असावा, मध्यभागी देवाराच्या एकदम मध्यभागी गणपती. बरोबर. तुम्ही फोटो लावा नाही तर मूर्ती लावा, पण एकच काहीतरी. दोन्ही नको, 2-2 गणपती नको, एकच गणपती. आणि गणपतीच्या उजव्या बाजूला देवी, गणपतीच्या उजव्या बाजूला, सॉरी गणपतीच्या डाव्या बाजूला, आपल्या उजव्या बाजूला. ओके. गणपतीच्या डाव्या बाजूला देवीची, कारण नॉर्मली आपण नवरा बायको उभे राहताना डाव्या हाताला बायकोला घेतो, है ना, फिमेल पर्सन डाव्या हाताला, डावी बाजू. मग त्या हिशोबाने डाव्या बाजूला देवी आणि उजव्या बाजूला देव. आणि जर जोडी असेल तर ती उजव्या बाजूला घ्यायची.
उजव्या बाजूला हा, या हिशोबाने अरेंज करायचं. आणि देवारा अरेंज करताना देवाऱ्याची जी हाईट आहे, जर तुम्ही खाली बसून पूजा करणार असाल बरोबर, तर कर्त्या पुरुषाच्या नाभीच्या लेवलला देवाचे बेस सुरू झाले पाहिजेत. ओके, म्हणजे आपण खाली बसलो तर नाभीच्या लेवलला देवाचा बेस सुरू झाला पाहिजे. मग त्याच्या खाली तुम्ही ड्रॉवर घ्या वगैरे. ओके, आणि देवाचा जो पाया आहे, जिथून देवाचा बेस सुरू होतो, ज्या मूर्तीचा, बरोबर, मूर्ती असेल, फोटो असेल, तो तुमचा पाया झाला ना देव. बरोबर, पाया झाला. तिथून ते देव सुरू झाले. त्याने काय होतं माहितीये, तुमची पूजा वाकून होते. मग ओके, आपण देवासोबत नतमस्तक झालं पाहिजे ना, का ताट मानेने पूजा करायची नाही, नतमस्तक झालं पाहिजे. ओके, मग तुम्ही उभ्याने पूजा करताय आणि देवाला हँग करताय. हँग म्हणजे नुसतं हँग नाही करायचं, त्याला खाली काहीतरी एक बेस द्यायचा. बरोबर, तेव्हा पण तोच नियम, सेम नियम, की देवांचा मूर्तीचा किंवा फोटोचा बेस आहे तो कर्त्या पुरुषाच्या नाभीच्या लेवलला आला पाहिजे. ओके, किंवा तुम्ही आणखीन वर लावणार असाल तरी सुद्धा तुम्ही जे स्टूल किंवा जे काय घेणार आहात त्या हाईट प्रमाणे त्या लेवलला तिथे पण तोच. ओके ओके ओके, म्हणजे आपला देवारा नाभीच्या लेवललाच आला पाहिजे. बस. ओके, म्हणजे पूजा वाकून होते. मग तुम्ही उभं राहून करा, नाहीतर बसून करा, नाही तर मस्तक होतो. कारण विठ्ठलांच्या मंदिरात अजूनही बघा, तो एक असा मोठा असा पाईप असतो. तो काय त्याच्या वरून जाण्यासाठी नसतो, खालून जाण्यासाठी असतो. ओके, आजही गावच्या मंदिरांचे, जुने मंदिरं तुम्ही बघाल ना, त्याचे दरवाजे खूप छोटे असतात, वाकून जावं लागतं. नतमस्तक होऊन जायचं असतं देवापुढे, ताट मानेने नाही. अच्छा, तेवढा मान आपण त्याला देतो. बरोबर, तो नाही मागत. आपण ती आपली श्रद्धापोटी आपण करावं. म्हणूनच बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही देवघराबद्दल. कारण की एवढी माहिती सांगितली ती खूप चांगली होती. लोकांना याच्यापासून भरपूर गोष्टी शिकण्यात येतील अशी होती. त्यामुळे देवाऱ्यामध्ये गणपती असावा, आपली कुळदेव. अच्छा, त्यानंतर आपलं आराध्य दैवत, म्हणजे दत्तांना मानतायत, स्वामी समर्थांना मानतायत, साईबाबांना मानतायत, जे कोण असेल आराध्य दैवत. ओके, ते एक पाहिजे. अन्नपूर्णा आणि तुमचं स्फटिक शिवलिंग. ओके, आणि लंगडा बाळकृष्ण. स्फटिक शिवलिंग, स्फटिक, पारद, ओके, कुठलंही चालेल. पण असं बोललं जातं की शिवलिंग, म्हणजे मी खूप ऐकण्यात आहे की शिवलिंग देवाला ठेवू नये म्हणून. आता ऍक्च्युली कसं आहे माहितीये, मी स्वतः ब्राह्मण नाहीये, मी खरं ते सांगतोय. मला पण जे काही नॉलेज मिळालं मी त्या बेसवरती बोलतोय. मी त्याच्यात फारसं काही जास्त हे नाही करू शकत, माझा तो अधिकार नाही. पण एखाद्या योग्य त्या ब्राह्मणाला विचारून करावं. पण ऍज पर माय नॉलेज हे एवढे देव असले तरी खूप झाले. ह्याच्या पलीकडे ते ठेवायची गरज नाही. आणि काही जण ते एंट्रीच्या समोरच्याच भिंतीला मोठा फोटो लावणार गणपतीचा किंवा दुसरं कोणत्याही साईबाबांना मानतोय, तर मग ते कसं आहे माहितीये, तो एक शो झाला. ओके, आपण एक शो करतोय की माझी किती श्रद्धा आहे, तर ती शोबाजी करू नये. ओके, जे काय ठेवायचंय मंदिराच्या आत ठेवा, इथे ठेवा ना देवाला. नाही, बरोबर, एकदम बरोबर सांगितलं. आता आणखी एक मुद्दा सांगायचा राहिलाय की देवघरांचं बऱ्याचशांचं म्हणणं असतं की बेडरूम मध्ये नको, बरोबर, किचन मध्ये नको, की लिव्हिंग रूम मध्ये मग कसा काय लावायचा, त्या बाहेरच्या बायका कशा येतात, ते प्रॉब्लेम्स असतात, काही असतात, तर त्यामुळे कसं काय ते त्याचं पावित्र्य राखलं जाणार. बरोबर, तर किचनच्या तर विरोधात मी आहेच की किचन मध्ये नकोच, कारण नॉनव्हेज शिजवलं जातं. बरोबर, अगदी किचन मध्ये नको, पावित्र्य नाही राखलं जाऊ शकत. बेडरूम मध्ये का नाही लावत, बेडरूम ही शृंगाराची जागा आहे. ओके, बरोबर आहे, बरोबर, देवाला आपण मानतो. ओके, बरोबर, म्हणूनच तिथेही नको. ओके, मग लावायचा कुठे, तर उरला लिव्हिंग एरिया. बरोबर, मग बाहेरचे कसे येऊ दे ना, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही आहे. बरोबर, आपण तर श्रद्धेने ठेवतोय. आणि ते जे काय आहे MC पिरियड म्हणा काय, ते असं नाहीये की ती काय खूप वाईट गोष्ट आहे किंवा काय, नॅचरल आहे. ओके, आई होण्यासाठी निर्माण केलेली प्रोसिजर आहे, वरच्यानेच निर्माण केलेली आहे. अगदी बरोबर. पण तरी सुद्धा काही ना वाटतं, म्हणूनच मी सांगतो की ठीक आहे तुम्ही लिव्हिंग एरियामध्ये लावा. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही योग्य दिशेत लावा. असं नाहीये की मी ॲज अ वास्तू कन्सल्टंट मी बेडरूम मध्ये देवारा सांगितला नाहीये. कधी कधी दिशा फिरतात, म्हणजे दक्षिणेचा वगैरे देवारा असणार आहे तर ईशान्य दिशा आतमध्ये बेडरूम मध्ये येते. ओके, मग काय करणार, ऑप्शन नसतो. देवारा तर योग्य ठिकाणी गेला पाहिजे. बरोबर, मग तिथे काय ऑप्शन घ्यावा लागतो, मास्टर बेडरूमच्या ऐवजी जर चिल्ड्रन बेडरूम असेल
तर तिथे शृंगाराचा काही संबंधच नाही. बरोबर. मग तिथे तुम्ही लावू शकता, पण ऍटलिस्ट तिथे सेपरेशन द्या. एक आजकाल असं दरवाजे येतात है ना, देवराला पडदा लावू शकता, ते ब्लर काच लावू शकता, कितीतरी ऑप्शन्स आहेत. खाली अशी जमिनीपर्यंत पण लावायची सेपरेशनची गरज नाहीये. तुम्ही अक्षरशः समजा वरती देवारा लावलाय तर तेवढाच पडदा वगैरे पण लावू शकतो है ना. ऍटलीस्ट सेपरेशन घ्या. बेडरूम मध्ये पण लावू शकता. मास्टर बेडरूम मध्ये लावायचं असेल तर स्ट्रिक्टली सेपरेशन असू दे. बरोबर आहे ना. कारण शक्यतो किचन मध्ये नको. बरोबर. तिथे मग नॉनव्हेज शिजणार येऊ शकतं. नॉनव्हेज ज्यांच्याकडे नॉनव्हेज शिजत नाही ते ठीक आहे, पण तरी सुद्धा तिकडे सिंक असतो. बरोबर है ना. घाण असते, म्हणजे साफसफाई वगैरे होत असते पण घाण असते त्यामुळे. त्याप्रमाणे ते जरा बघून केलं तर काही आता जसं तुम्ही बोललात बेडरूम मध्ये नको वगैरे शृंगाराचं आहे, ते एक भरपूर प्रचलित गोष्ट आहे. म्हणजे बोलतात की झोपताना दिशा कुठली ठेवायची असते, कारण का ब्लड प्रेशर वरती पण ती गोष्ट आहे. ते बोलतात की ब्लड प्रेशर नाही, रक्ताचं जे दाब चलनवलन आहे ना, त्याप्रमाणे ते पृथ्वीचा जो मॅग्नेटिक हे असतो, बरोबर, त्याच्याप्रमाणे ते ठरवलेलं आहे की दक्षिणेला डोकं करून झोपावं. दक्षिणेला डोकं करून, उत्तरेला पाय. उत्तरेला पाय पाहिजे. दक्षिण म्हणजे साऊथ. बरोबर. साऊथला डोकं का करायचं? वॉटर एलिमेंट, एअर एलिमेंट ह्या इमोशनल, जलतत्व आणि वायुतत्वाच्या दिशा इमोशनल आहेत. बरोबर. त्या डोकं शांत ठेवत. डोकं शांत ठेवतं म्हणजे पॅरेंट्सने तिकडे झोपावं. ओके. लहान मुलांनी, 12 वर्षाखालील मुलांनी तिकडे झोपावं. ओके. डोकं शांत राहतं. साऊथला डोकं करून झोपलं तर? साऊथला नाही करायचं त्यांनी डोकं. नाही करायचं. पूर्वेला वगैरे करावं. ओके. शांत राहण्यासाठी. साऊथला डोकं का? ते फायर एलिमेंट आहे. तिथे ॲग्रेशन आहे. बरोबर. तिथे सक्सेस आहे, तिथे फेम आहे. ओके. मग डोकं तिकडे करावं. साऊथला करावं. ओके. साऊथला ॲग्रेशन आहे. काम करणाऱ्या माणसांना ॲग्रेशन पाहिजेच. त्यांनी शांत होऊन चालणार कसं? म्हणजे तुम्ही मुलांना साऊथकडे डोकं किंवा साऊथमध्ये झोपवताय, प्रॉपर साऊथ दिशेमध्ये, तर ते ॲग्रेशन त्यांच्याकडे येणार. ते डोक्यावर बसणार. म्हणजे झोपण्यावरून पण किती गोष्टी ॲग्रेशन येत असं ना, त्या दिशेचं ते ॲट्रिब्यूट येणारच ते. ओके. परिस्थितीचा परिणाम तर होतो. भले हलका हलका, हळूहळू का होईना, स्लो पॉइजन सारखा. ते स्लो पॉइजन बोलतो तसं, म्हणजे हळूहळू करत ते लास्टला. म्हणजे जर आपल्या घरात रिटायर्ड पर्सन आहेत, म्हणजे आपले पॅरेंट्स आहेत, त्यांना जर तुम्ही तिथे साऊथमध्ये झोपवणार, नैऋत्य दिशेत, दक्षिणेमध्ये, तर त्यांच्याकडे ते ॲग्रेशन वाढणार. ओके. आज त्यांना शांत होण्याची गरज आहे ना. ॲग्रेशन कोणाकडे पाहिजे? जे कमवते घरातले त्यांच्याकडे पाहिजे. मग त्यांनी तिथे झोपावं. इतका साधा विचार आहे. ओके. आणि शांत होण्यासाठी दिशा कुठली बोललात? उत्तर आहे, पूर्व आहे. ओके. म्हणजे अशी पण झोपण्याची ठिकाणं असतात. ओके. तसं आता बोललात हे, तर ग्रह नक्षत्रांवरती बोलतो की ह्या सर्वाला जसे बोलतात की दिशा इम्पॉर्टंट असते, तशी ग्रह असतात जे आपल्या कुंडलीमध्ये ग्रह असतात, त्यांचा किती इफेक्ट असतो आपल्या आयुष्यावरती? आपले जे ग्रह आहेत ना, समजा माझं ऑफिस आहे स्वतःचं. बरोबर. म्हणजे मी त्या ऑफिसचा ओनर आहे. आणि तिथे मी स्टाफ ठेवलाय. साधारणपणे माझ्याकडे 10 जण कामाला आहेत. आता त्या प्रत्येकाला मी पगार ठरवून दिलेला आहे की मी प्रत्येकाला 15,000 रुपये पगार देणार. ओके. ठीक आहे. आता मला दर महिन्याला त्यांना 15,000 पगार द्यायचाच आहे. बरोबर. समजा मी 10 जण ठेवली आहेत. त्या 9 जणांना मी कामं सांगितलेली आहेत, वाटून दिलेली आहेत की तू हे करायचं, तू ते करायचं. ठीक आहे. आता त्यांना पगार पाहिजे तर ते माझ्या मनाप्रमाणे काम करणार. मला हवं तसं करणार. बरोबर. कारण मी त्यांना पगार देतो, ते त्यांचं काम आहे. पण जो उरलेला 10वा पर्सन आहे, मी असं ठरवलं की त्याला त्याच्या मनाप्रमाणे करू दे. पगार देणार मी, पण त्याला जे वाटेल ते करू दे, मनापासून करू दे. मला सांगा, ते आपल्याला आवडेल का? नाही आवडणार. कोणालाच नाही आवडणार, कारण प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे. बरोबर. माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो त्याचा नाही आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे करणार. म्हणजे तो चुकला का? नाही. तो त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे. पण मग मला त्याला काम सांगितलं पाहिजे होतं. तर मी उद्या त्याला महिन्याला पगार देताना 15,000, मला पण थोडं बरं वाटेल. बरोबर. की बाबा माझ्या मनाचं काम केलं. पण मग म्हणून तो चुकीचा आहे का? नाही. तो बरोबर आहे.
बरोबर. मग आपल्या पत्रिकेतले ग्रह, पत्रिकेतले जे 12 स्थानं आहेत, बरोबर बरोबर, भाव आहेत, ज्याला 12 भाव म्हणतो आपण, हा ते जे 12 भाव आहेत त्या प्रत्येकाची कामं आहेत. ओके. आणि ती त्यांना नेमून दिलेली आहेत, प्रत्येकाच्या पत्रिकेत वेगवेगळी आहेत. बरोबर. ओके. बरोबर. ते आपलं काम परफेक्ट करतात. आपल्याला माहिती पाहिजे की त्यांना कुठलं काम द्यायचं आहे. ओके. ते जर माहित नसेल तर ते त्यांना जे वाटतंय ते करतायत, ओके, जे आपल्यासाठी निगेटिव्ह आहे. ओके. म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे. हा, म्हणजेच आपण त्यांना चालवलं पाहिजे. ओके. ते आपल्याला नाही चालवत आहे. बरोबर. ओके. आपण त्यांचा वापर केला पाहिजे. ते म्हणतायत की सांगा काम, आम्ही कामच करायला आलोय, वरच्याने त्याचसाठी पाठवलंय आम्हाला. बरोबर. जसं उदाहरण सांगतो, पत्रिकेतलं 5वं स्थान आहे. पत्रिकेतलं 5वं पंचम स्थान. पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटी दाखवतं. क्रिएटिव्हिटी. कारण पंचम स्थान हे शुद्ध आत्मा बघितला जातो. ओके. हृदय बघितलं जातं तिकडनं, आत्मा बघितला जातो. शुद्ध आत्मा, प्युअर सोल हे पंचम स्थानावरनं बघितलं जातं. ठीक आहे. बरोबर. आता एखाद्याच्या पत्रिकेत ते पंचम स्थान आता ऑपरेट असेल. ऑपरेट कसं होतं? महादशे वाईज. ओके. प्रत्येक ग्रहाचे काही दशा आहेत, ज्याला आपण कालावधी म्हणू शकतो. प्रत्येक 9 ग्रहांना एक पिरियड दिलेले आहेत, कालावधी दिलेले आहेत. ते खूप मोठे मोठे आहेत. ओके. ओके. आता ते जे कालावधी आहेत ते फिक्स आहेत. प्रत्येकाच्या पत्रिकेत शुक्राचा कालावधी महादशा ही 20 वर्षांसाठी येते. ओके. प्रत्येकाच्या पत्रिकेत प्रत्येकाच्या येते. रवी टाइम पिरियड पुढे मागे होतो त्याचा. रवीची 6 वर्षांसाठी येते. ओके. बुधाची 17 वर्षांसाठी, असे 9 ग्रहांचे वेगवेगळे पिरियड्स आहेत. ओके. मग त्या दशेत कुठलीही स्थानं ऍक्टिव्ह झालेली आहेत. केपी सिस्टीम जी मी बोलतोय त्याच्यामध्ये स्थानांचा उल्लेख जास्त आहे, ते आम्ही जास्त वापरतो ग्रहांपेक्षा. ओके. सगळं वापरतो पण मग स्थानं इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण ते कामं करतात. बरोबर. मग समजा आता पंचम स्थान ऍक्टिव्ह असेल, 5वं स्थान ऍक्टिव्ह असेल, तर अशा माणसाचा सोल जो असतो तो एकदम प्युअर असतो. ओके. तो मनापासूनच विचार करणार, डोक्याने विचारच नाही करणार नाही. आणि म्हणून तिथनं क्रिएटिव्हिटी येते. त्याला कलेमध्ये किंवा खेळामध्ये स्कोप मिळू शकतो. ओके. पण त्याचा व्यवहार गडबड होतो. बरोबर बरोबर. एखादा कलाकार आहे ना, चांगली किंमत पटकन मागत नाही. बरोबर. तो कमीच सांगायला जातो. कारण का तो त्याच्या क्रिएटिव्हिटीला ह्याला जास्त करत असतो. तो काय म्हणतो, मी जर कमी सांगितले ना तर क्लायंट्स येतील, वाढतील. असं नाही आहे ना, व्यवहार पण चोख असला पाहिजे. बरोबर. मग पंचम स्थान त्याच्या पत्रिकेत ऍक्टिव्ह आहे. बरोबर. तर मग त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी पण आहे आणि व्यवहार सुद्धा गडबड होतोय. मग जेव्हा आपल्याला हे समजतंय हे एकच स्थान आहे जे ह्या दोन्ही गडबडी, एक चांगलं आणि एक वाईट घडवत आहे ना, आपण ते कंट्रोल करू शकतो. तेच बोलणार होतो. कंट्रोल कसं करणार? तर मला व्यवहार कळत नाही हे आपण ऍक्सेप्ट करावं आणि ज्याला व्यवहार कळतो त्याच्या हातात व्यवहार द्यावा. ओके. सिंपल. जेनू काम तेनू, बीजा करे गोता खाय. तर आता जसं तुम्ही बोललात की जेनू काम तेनू, बरोबर आहे. पण आपल्याला पण ही गोष्ट समजणार कशी? म्हणजे माणूस जेव्हा ज्योतिषाकडे जाणार तेव्हाच समजणार. बरोबर. आणि माणसं काय करतात माहितीये, मी एज्युकेटेड आहे, मला सगळं कळतं, मी बरोबर करणार, या भ्रमात राहतात. बरोबर. एज्युकेशन आपल्या जागी आहे, पण वरच्याने इतकं छान गाईडलाईन दिलंय ना, मग घ्यावं ना. बरोबर आहे ना. कारण का पत्रिका फक्त बारशाच्या वेळेला एक निघणार आणि लग्नाच्या वेळेला बाकी कपाटातच. वाळवी अभ्यास करते त्याचा. ना. बरोबर. त्याचा वापर झाला पाहिजे. खूप छान करिअर कळतं, मॅरेज लाईफ कळतं, हेल्थ कळते. ओके. बरंच काही कळतं. करिअरसाठी किती इम्पॉर्टंट असते ही गोष्ट? करिअरसाठी तुम्हाला ऍक्च्युली कसं असतं, पत्रिकेनुसार आपल्याला करिअर तुम्ही नेमकं नोकरी केलं पाहिजे का बिझनेस केला पाहिजे, बरोबर, का दोन्ही सांभाळून तुम्ही करू शकता, हे 3च कन्सेप्ट आहे. बरोबर. हे एकदम क्लिअर होतात. त्यानंतर पत्रिकेतनं आपल्याला कळते कॅपॅसिटी. जसं मी मगाशी म्हणालो, पंचमस्थान जर ऍक्टिव्ह असेल एखाद्याचं आणि तो जर बिझनेस करतोय तर मग वाटच लागत असणार आहे. बरोबर. कारण का तो लॉजिकली विचार नाही करणार. बरोबर. मी तर आला की अरे घेऊन जा रे प्रॉडक्ट तुला, हे असंच पैसे विषय काय नाही बोलणारच आहे. मग तिथे नुकसान, कारण तो व्यवहार मनाने करतोय. बरोबर. आणि बिझनेस मध्ये मन चालत नाही, डोक्याने व्यवहार करायला लागतात. हिशोब तर सगळे इथनं येतात. बरोबर आहे. ते जर तिथनं नाही आले तर त्याने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मला ते जमत नाही ना. कोणाला तरी इन्व्हॉल्वमेंट घे. बरोबर. घरच्यांची इन्व्हॉल्वमेंट घे. घरी तरी कोणाची पत्रिका बघायची गरज नाही ना.
घरात व्यवहारिक ज्याचा माणूस तर व्यवहार प्रत्येकाला चांगला असेल माहिती त्याला असतो, घेऊ त्याने शकतो आपण. हा, जे आपल्याला जमत नाही ते नाही करायचं. ओके. एवढे सिंपल गाईडलाईन आपल्याला पत्रिकेतनं मिळतं. थोडक्यात काय, आज मी इतकी वर्ष पत्रिका बघतोय, बरोबर. पण मी कोणालाही सिंगल उपाय नाही दिले. हो. ना कुठले धार्मिक उपाय, ओके. ना कसली उपासना, ना कसलं स्तोत्र वाचन. याचा अर्थ मी काय नास्तिक आहे अशातला भाग नाही. नाही, बरोबर. पण कसं आहे माहितीये, लोकांनी ते केलंय, कंटाळलेत. आणि माझा पूर्वीपासूनचा सायन्सकडेचा ओढा जो आहे, अप्रोच, ही अंधश्रद्धा नको. बरोबर. आणि म्हणूनच लोकांना पण तेच हवं आहे जे ऍक्च्युअल आहे. आणि एक साधं सरळ गोष्ट आहे ना, प्रॉब्लेम समजला ना तुम्हाला, त्याच्यातच उपाय दडलेले असतात. जर तुमचा व्यवहार गडबड आहे, हा प्रॉब्लेम आहे ना, बरोबर, मग नका करू ना, झाला उपाय. व्यावहारिक माणसाला घ्या मध्ये, झाला उपाय. प्रॅक्टिकल उपाय पाहिजेत ना, ज्याला कसलेही खर्च येत नाही. उपायांना कसले खर्च करायचे. बरोबर है ना, एकदम बरोबर. कारण का त्याच्यातच आपण उपाय शोधत बसतो, प्रॉब्लेम मध्येच उपाय दडलेले. हे करा ते करा. माझं काम काय आहे ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर, माझं काम हेच आहे की प्रत्येकानं तुझे प्रॉब्लेम्स नेमके काय आहेत तिथपर्यंत नेऊन माझं काम आहे पोहोचवणं त्याला, की हा तुझा प्रॉब्लेम आहे. बरोबर. उपाय तूच शोध, मिळणार. मला सांगायची गरजच नाही लागत ना की उपाय काय. ओके. रेडीमेड उपायाची गरज नाही. तसं आता हे करिअरसाठी पण लग्न वगैरे करतो, जसं पहिलं पण बोललात, लग्नाच्या वेळी जेव्हा पत्रिका वगैरे बघतात त्याच्यावरती काय, म्हणजे त्याच्यावर पण मी सांगायचं झालं ना तर आजकाल काय किंवा आधी काय, आत्ताचा काळ आधीचा काळ, ते 18 पेक्षा वरतीच गुण पाहिजेत. बरोबर. मॅच मेकिंग करताना. त्यानंतर मंगळदोष, गुरुबळ, त्याच्यानंतर गणदोष, मनुष्य राक्षस गणदोष, है ना, सेम नाडी नको, एक नाडी दोष. हे सगळे दोष बघत बघत ते गुण कमी जास्त या सगळ्यात गुरफटत जातो. आणि मग आजकालची मुलं कंटाळा करतात, मग ते अंधश्रद्धा मानतात की नाही हे बघण्यात काय पॉइंट आहे. याच्या आधीची पण एवढे चांगल्या गुणांनी जमवलं, पण मग तिथे सुद्धा डिवोर्स झाले, घटस्फोट झाले. बरोबर. तर माझं सिंपल मत आहे, प्रॅक्टिकल वे वापरला गेला तर ती मदतच आहे आपल्यासाठीच. बरोबर. छान गाईडलाईन आहे. जसं पत्रिकेतनं छान स्वभाव कळतो, तसं माणूस समोर बसण्याची गरजच नाहीये. छान स्वभाव कळतो, त्यानंतर त्याचं करिअर कळतं, त्याचं फायनान्स कळतो, तो किती कमवणार आहे हा आकडा नाही कळणार, पण ऍटलिस्ट बऱ्यापैकी गाईडलाईन मिळते ना की हा काहीतरी करू शकतो का. ओके. कॅपॅसिटी कळते, वरच्याने आपल्याला दिली आहे ती कॅपॅसिटी. आणि पत्रिका हे त्याच कॅपॅसिटीचं मार्गदर्शन आहे. मग प्रत्येक ज्योतिषाने समोरच्याची कॅपॅसिटी समजावून द्यावी. ओके. म्हणजे काउन्सिलिंग करावं. बरोबर, कन्सल्टिंग करतो आपण. पत्रिका आहे काउन्सिलिंगचा छान मार्ग आहे. आपल्याकडे एक पत्रिकेचा बेस असेल तर त्या बेसवरती मी छान काउन्सिलिंग करू शकतो. ओके. काउन्सिलिंग आहे ते, पण मग हल्ली काउन्सिलिंग कमी आणि उपायांवरती भर जास्त दिला जातो. आजकाल सोशल मीडियावरती पण ते उपाय 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 एवढे उपाय करतात, मग ते एक वेळ लागून जातं सर्वांना. पण उपायांनी सगळं काही होत नाही ना, उपायांनी सगळं काही होत नाही. म्हणूनच कसं आहे की प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यावरती भर दिला पाहिजे, काउन्सिलिंगवर भर दिला पाहिजे, समजावलं पाहिजे. बरोबर आहे ना, अगदी बरोबर सर. म्हणजे आपण जसं बोलतो, आता आम्ही पाहिलंय खूप वेळा ही गोष्ट की असं करा तसं करा. कुठल्या ज्योतिषी किंवा भटजींकडे जरी गेलो आपण तरी मग ही शांती केली पाहिजे, ती शांती केली पाहिजे. हे बघा, सगळ्यात मोठा गैरसमज काय माहितीये की नॉर्मली कुठल्याही माणसाला विचारा, पत्रिका बघायची असेल कुठे जाणार, भटाकडे जाऊया. बरोबर. ओके. भटजीचं काम काय आहे आधी मेन म्हणजे ते लक्षात घ्या. प्रत्येकाचं आपापलं एक प्रोफेशन आहे. बरोबर. भटजी म्हणजे पौरोहित्य करणारा, ज्याला आपण पुरोहित म्हणतो. त्याचं काम काय आहे, धार्मिक विधी करणं त्याचं काम. बरोबर. बरोबर आहे. पत्रिका बघणारा कोण, ज्योतिषी. बरोबर आहे, ऍस्ट्रॉलॉजर. बरोबर आहे. मग पत्रिका बघायची आहे तर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजरकडे जावा ना. ओके. पहिली चूक इथेच होते सर्वांची. ऍस्ट्रॉलॉजरकडे जावा. तुम्ही ऍस्ट्रॉलॉजरकडे का नाही जाते. ओके. मी पुन्हा आधी म्हटलं, मी कुठल्याही धार्मिक विधींच्या विरोधात नाहीये, मी काही नास्तिक नाहीये. बरोबर आहे. ओके. मी सुद्धा करतो धार्मिक विधी, मी सुद्धा माझ्या घरात सत्यांची पूजा वगैरे करून घेतो. बरोबर. पण ते मी निर्हेतुक करतो. बरोबर. सहेतुक करत नाही. ओके. अगदी बरोबर.
कुठलाही हेतू ठेवून ती नाही करायची. नाही करावी. एकदम बरोबर. ओके. आणि म्हणूनच मी लोकांना हेच सांगेन की तुम्ही आधी कसं आहे, एकाकडे जाणार तो म्हणणार ओ ही पत्रिका जुळत नाही, तुम्ही जाणार दुसऱ्याकडे तो म्हणणार हो ही तर जुळते, तिसरा म्हणणार नाही जुळत आहे, चौथा म्हणणार नाही जुळत आहे, पाचवा ज्योतिषी म्हणेल जुळते. मग कन्फ्यूज होतात. तुम्ही 100 जणांकडे जाणार ना, तुम्हाला 100 उत्तर मिळणार. बरोबर. ओके. मग काय ठरवायचं की पुढे जायचं त्या स्थळासंदर्भात का नाही. बरोबर. तर माझं ह्याच्यातलं एक सिम्पल सोल्युशन आहे. तुम्ही 100 जणांकडे जा, त्यातला एक केपेबल तुम्ही ओळखा. अच्छा. बोलताना तर नॉलेज कळतं ना की त्या माणसाचं काय नॉलेज आहे. बरोबर. तो एक ओळखा, बस सगळी पुढची मॅच मेकिंग त्याच्याचकडे द्या. तुम्ही ठरवा ना. प्रत्येक जण सांगणार आहे मी छान बघतो. बरोबर. तुम्ही ठरवा ना कोण छान बघतं, आणि त्या एकाकडेच डिसिजन घ्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. अगदी अगदी बरोबर. सिंपल गोष्ट आहे. आपण एकाकडे पडलं की. पण मला असं वाटतं ना तिकडे एक प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे. ते गुण कमी जास्त, नाडी गण मंगळ ह्याच्यात फंदात पडण्यापेक्षा जो कोण समोरचा मुलगा किंवा मुलगी जे कोण असेल त्याचा स्वभाव काय आहे. बरोबर. ओके. त्यानंतर फायनान्स कंडिशन कशी राहणार आहे, हेल्थ कंडिशन्स कशी आहे. बरोबर. ओके. मुलबाळ होणार आहे की नाही होणार आहे, या सगळ्यांचा जर विचार झाला तर ते योग्य मॅच मेकिंग असेल. मग ते 4 गुण मिळू दे, बरोबर, नाही तर 18 मिळू दे, नाही तर 28, नाही तर 32, त्याने काही फरक नाही पडत. अगदी बरोबर. आता सर्वांना एक गोष्ट खूप प्रिय असते, पैसा. सगळे त्यासाठीच एवढी धडपड करत असतात. तर आपल्या पत्रिकेवरून जसं तुम्ही बोललात की समजतं, की समजून येतं की बाबा करिअर जे आहे ना करू शकतो. सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, मी स्टेबल केव्हा होणार. ओके. स्टेबल हा शब्दच चुकीचा आहे. ओके. माणूस मरेपर्यंत कमवत असतो. किती मात्र तरी त्याला विचार असतात का कमवतो. स्टेबिलिटीचा फील कमाई करायला देईल का. नाही देणार. मग कशाला हवी आहे स्टेबिलिटी. ओके. स्टेबल राहून माणूस कमाई नाही करू शकत. जेव्हा माणूस समाधानी होतो ना, म्हणजे आज मला 50,000 पगार आहे, बस झाला, काय करायचंय असं कोण म्हणेल का. नाही बोलणार. वाढवूनच पाहिजे. म्हणजे कोणी समाधानी होईल का. नाही होणार. जर तो माणूस समाधानी होणारच नाही तर तो स्टेबल होईल का. नाही होणार. मग कशाला हवी आहे स्टेबिलिटी. बरोबर. ओके. तर तुमचं टार्गेट काय असला पाहिजे की मी जो पैसा कमवतोय, बरोबर, तो कुठून चांगला येऊ शकेल याचं जे मार्गदर्शन आहे ना, ते ज्योतिषी देऊ शकतो ना ऍटलिस्ट पत्रिकेवरून. बरोबर है ना. पण मी स्टेबल होणार तेव्हा मी लग्नाचा विचार करणार. म्हणजे मग तू लग्न कधीच नाही करणार. साधी गोष्ट आहे. कारण की ही गोष्ट भरपूर असते. बरोबर. स्टेबल झाल्यावर म्हणजेच आपण काय करतो, एक प्रश्न सोडवायला जातो आणि दुसरा प्रॉब्लेम तयार करतोय. बरोबर. त्यापेक्षा एक प्रॉब्लेमला नीट समजून घ्या की स्टॅबिलिटी वगैरे असं काही नसतं. आपण ते आयुष्यभर, करिअर हे आयुष्यभराच असतं. बरोबर. आता माणूस 60 नंतर रिटायर जरी झाला ना तरी तो विचार करतो मी आता काय करू, मी वॉचमॅन तरी होतो. काहीच नाही करायला तर काहीतरी करतो. पण मी काहीतरी करणार, मी घरात नाही बसणार. बरोबर आहे ना. मग स्टेबल तर तो पण नाही. बरोबर. एकदम बरोबर. मग स्टेबिलिटी करून लग्न रखडवायचं, तर लग्नाला तर वय असतं ना. बरोबर. बंधन आहे प्रत्येक गोष्टीला. कारण नंतर एकदा वय निघून गेलं आणि तुम्ही म्हणणार आता ना मी बऱ्यापैकी स्टेबल आहे, आता मी लग्नाला उभा राहतो, तर मग तेव्हा मग काय लेवलची ऍडजस्टमेंट करावी लागते त्याचं त्याला माहिती. भरपूर प्रॉब्लेम फेस होतात. मग थोडा प्रॅक्टिकल अप्रोच दिला पाहिजे ना. अगदी बरोबर. मग आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोच पत्रिका छान शिकवते. ओके. की जसं पत्रिकेतलं 8वं स्थान 8वं स्थान जर ऍक्टिव्ह असेल, अच्छा, तर 8वं स्थान काय काय दाखवतं. त्रास, मनस्ताप, टेन्शन्स, वादावादी, झगडे, बदनामी, आरोप, ऍक्सिडेंट्स, ऑपरेशन्स. हे पूर्ण नेगेटिव्ह आहे वाटतं. हे सगळं नेगेटिव्ह पॉइंट्स मी सांगितले. आता तुम्ही म्हणाल मग वरच्याने ते दिलं कशाला. तर वरच्याने जे दिलंय ना ते चांगलं दिलेलं आहे. अच्छा. 8 म्हणजे रिस्क घेण्याची ॲबिलिटी. ओके. रिस्क ही एक टेरिफिक आणि जबरदस्त ॲबिलिटी आहे.
8वं स्थान ज्याच्या पत्रिकेत ऍक्टिव्ह असतं तो माणूस रिस्क घेऊ शकतो. आणि जो माणूस रिस्क घेण्याची ट्राय मारतो ऍटलिस्ट तो सक्सेस, तो त्रासात पडतोच. त्रास तर येणारच ना. बरोबर, त्रास तर येणार. रिस्क घेतो, तुम्ही रिस्क घेताय म्हणजे त्रास घेताय. बरोबर है ना. पण तो त्रास कोण घेऊ शकतो? ज्याची ॲबिलिटी आहे तोच घेऊ शकतो. आणि ज्याची ॲबिलिटी नाही आहे ना, म्हणजे ज्याच्याकडे ते अष्टम स्थान नाही आहे ना, तो समाधानी आहे. ओके. त्याने स्वतःला सांगून टाकलंय की ही जी नोकरी आहे ना मस्त चाललंय माझं, मला नाही बाबा रिस्क घ्यायची आहे. दुसरीकडे गेलो आणि काही झालं मग. बरोबर, तो रिस्क कॅपेबल नाही. बरोबर, म्हणजे तो 60 नंतरचं आयुष्य जगत असतो. आधीच माणसाने समाधानी कधी व्हावं? 60 नंतर, रिटायरमेंट नंतर. आता का? आता जसं बोलला तुम्ही 8वं स्थान ऍक्टिव्ह होणं बरोबर ठीक आहे. त्याला वापरायचंय आपल्याला. तेच वापरायचंय म्हणजे सिंपल. जसं मी तुम्हाला 5वं स्थान वापरायला सांगितलं तसंच 8वं स्थान, की तुम्ही जर रिस्क घेत नाहीये तर तुम्ही फालतूचे त्रास घेताय. म्हणजे जर तुमच्याकडे 8 ऍक्टिव्ह आहे बरोबर तर ते तुम्हाला स्वस्त बसूच देणार नाहीये. काही ना काहीतरी करायला लावणार. तो आपल्या अंगातला किडा आहे. ते लोकल लँग्वेज मध्ये बोलणं चांगलं आहे की वाईट आहे ती गोष्ट? तुम्हाला जर ते माहिती नाही तर ते वाईटच आहे. ओके. पण माहीत पडलं तर ती एक जबरदस्त ॲबिलिटी आहे. कारण तोच माणूस काहीतरी करू शकतो. म्हणजे हे जेवढे मोठे मोठे होतात, स्टार्स असू दे किंवा बिझनेसमॅन वगैरे, रिस्क घेतलेत त्यांनी, रिस्क घेऊनच होतात. त्यावेळी त्यांचा 8वं स्थान जागृत असतं. तेवढाच त्रास पण आहे. बरोबर. मग तोच तर ग्रोथ आहे. म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मग ती 8व्या स्थानात आहे वाटतं. आणि ज्याच्याकडे ते नाहीये ना, तो अळणी जेवण जेवतोय. मीठच नाही त्याच्या जेवणच नाही म्हणजे जगण्याला त्या. पण ज्याच्याकडे मीठ असतं ना, तो खारट करायला चाललाय. तो बॅलन्स तर केला पाहिजे. बरोबर. मग त्याला ते समजावलं पाहिजे की ऍटलिस्ट तू रिस्क घे. जर तू नोकरी करतोयस तर नोकरी बदलण्याची रिस्क घे. जर तू बिझनेस करतोयस तर बिझनेसला वाढवण्याची रिस्क घे. ऍटलिस्ट बिझनेस करण्याची रिस्क घे. ओके. आणि रिस्क घेतल्यानंतर काय होतं, माणूस टार्गेटिव्ह बनतो की आता मला हे अचीव्ह करायचंय. आणि ज्यांच्याकडे तो 8 नसतो ना, त्यांच्याकडे टार्गेटच नसतात, अँबिशनच नसते. आजचा दिवस गेला ना, उद्या बघू. त्रास नाही करून घेत ते. आणि म्हणूनच त्यांच्या मागे लागावं लागतं. अरे लग्न कर. तर ते काय म्हणणार, बघू काय कुठे चाललंय वय अजून हाय. अरे बापरे. समाधानी असतात ते. आता जसे टोटल हे जो आपला पत्रिका असते त्याच्यामध्ये किती हाऊस असतात? टोटल 12 भाव असतात. बरोबर. पहिला भाव जन्म. पहिला भाव जन्म. दुसरा भाव जन्म झालं तर पहिला भाव आपण आला पहिला भाव. बरोबर. इथून आपण शरीर बांधा बघतो, स्वभाव बघतो. पहिल्या स्थानापासून ह्या गोष्टी समजतात. शरीर. आणि पहिल्या स्थानामध्ये जी राशी असते त्या राशीनुसार आपल्याला स्वभाव पण मिळतो. आता जो आपल्या शरीराचा स्वभाव असतो. ओके. शरीराचा स्वभाव आपल्या पहिल्या राशीपासून समजतो. आणि चंद्र जिथे बसलेला असतो ज्या राशीत, ते आपलं मन असतं. चंद्र मनाचा कारक आहे. मग आपल्याला शरीर आणि मन म्हणजे तन आणि मन या दोन्ही गोष्टी कळतात. ओके. की तुमचं मन कुठल्या राशीचं आहे आणि तुमचं शरीर कुठल्या राशीचं आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा परफेक्ट तो पूर्ण माणूस कळतो आपल्याला, तो आतून बाहेरून कसा आहे. ओके. हे उत्तम कुठल्या ह्याच्यात असेल? जर पहिला घर आहे त्याच्यामुळे कोणती राशी असेल तर ती असं म्हणतात की चांगली आहे म्हणून? वरच्याने सगळं चांगलं बनवलंय. 12च्या 12 राशी चांगल्या आहेत. बरोबर. पण त्या आपल्याला माहित नाही ना तर ते वाईट आहे. ओके. माहिती करून घेतली पाहिजे ना. पूर्वी घरोघरी पंचांग असायचे ना, ते माहिती करून घ्यायचे. आता कसं आहे माहितीये, सोशल मीडिया आल्यामुळे ते सगळं आल्यामुळे सगळ्यांना आता रेडीमेड हवंय. ठीक आहे, नो डाऊट रेडीमेड आहे, चांगली गोष्ट आहे. कोणीतरी अभ्यास करतोय, तुम्ही त्याच्याकडे तरी जा. बरोबर. केपेबल माणसाकडनं गाईडलाईन घ्या ना. गाईडलाईन घेण्याला काय प्रॉब्लेम आहे? ओके. है ना. मग पहिलं घर हा जन्म, जिथून त्या व्यक्तीबद्दल सगळं कळतं आपल्याला. ओके. ओव्हरऑल पूर्ण व्यक्तीचं रूप समजून जातो. स्वभाव त्या प्रत्येक स्थानाला लिमिटेशन्स आहेत. स्वभाव कळतो. ओके. ओव्हरऑल त्याची हेल्थ कळते. ओके. हेल्थ पण तिथून समजते. शरीर आहे ना, हेल्थ पण आली. मग पुढे थोडं गेलं की तिकडे दुसरा भाव येतो, दुसरं स्थान. ओके. जो दुसरा भाव आहे तो वाणी देतो. ओके. बोलणं. माणूस जन्माला आल्यानंतर बाळ मग ते बोलायला लागतं. दुसरं स्थान हे कुटुंब स्थान आहे. म्हणजे फॅमिली देतो. त्याला फॅमिली मिळते. ओके. त्यानंतर दुसरे स्थान म्हणजे प्रत्येक स्थानावर बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. दुसऱ्या स्थानाला आम्ही धनस्थान म्हणतो. धनस्थान. लक्ष्मी आली.
जन्म झाला ना, हा, आली लक्ष्मी, आली पैसे आले, पैसे आले, एक गुड लक आलं. बरोबर बरोबर. तर दुसरं स्थान हे धनस्थान आहे. तिकडनं आपण बँक अकाउंट बघतो. म्हणजे बँक अकाउंट याचा अर्थ एक आपण असं म्हणू शकतो की एक रोलिंग मनी किंवा पोटापुरता मिळणारा पैसा, त्याला आम्ही धनस्थान म्हणतो. दुसरं स्थान. त्यानंतर तिसरं स्थान भावंडांचं. भावंड मिळतात मग. ओके. तिसरं स्थान हे शेजारी, शेजारच्यांचं स्थान आहे. ओके. तिथनं नेबर्स कळतात. ओके. अच्छा. तिसरं स्थान हे पराक्रम स्थान आहे. ओके. ते जे जन्माला आलेलं बाळ आहे ते साहस करायला सुरुवात करतं, डेअरिंग करायला सुरुवात करतं, पराक्रम करायला सुरुवात करतं. ओके. तिसरं स्थान हे कम्युनिकेशनचं स्थान आहे. कम्युनिकेशन पण समजते. बडबड. तिसरं स्थान. दुसरं स्थान हे बोलणं होतं ना, तर तिसरं स्थान हे बडबड आहे. जास्त बोलायला लागतो. बरोबर. कम्युनिकेशन वाढतं. ट्रॅव्हलिंगचं स्थान आहे. कम्युनिकेशन म्हणजे ट्रॅव्हलिंग, ओके, फिरायला लागतं. ओके. चौथं स्थान बेसिक एज्युकेशन. ओके. बेसिक एज्युकेशन तिथनं बघितलं जातं. पुस्तकी नॉलेज. ठीक आहे, पुस्तकी नॉलेज. हां. ओके. चौथं स्थान इकडनं आम्ही आई बघतो, प्रॉपर्टी बघतो, घर बघतो. ओके. कारण चौथं स्थान ह्याला आम्ही स्पेशली मातृस्थान म्हणतो, कारण ते इमोशनल आहे. हो. ओके. केअर करणारं आहे. अच्छा. घर आपण कशासाठी घेतो? आरामासाठी. बरोबर. आई जगातला सगळ्यात जास्त चांगलात चांगला आराम तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते. बरोबर. म्हणून ते मातृस्थान. ओके. ओके. त्यामुळे एक अटॅचमेंट असते आई बरोबरची, तशीच आपली घराबरोबरची पण असते. बरोबर. म्हणूनच घर चौथ्या स्थानावरनं. बेसिक एज्युकेशन म्हणजे त्या बाळाने आता बेसिक एज्युकेशन सुरू केलं. ओके. पंचम स्थान इथे विद्या. पंचम स्थान म्हणजेच जर तुमच्या अंगात कला आहे तर तुम्ही ड्रॉइंग शिकू शकता, ऍक्टिंग शिकू शकता. हा. मग काही नॉलेज जे असं असतं की जे वरून मिळतं, त्याच्यामध्ये आपण काही करू नाही शकत. बरोबर. ते आपण विद्यांच्या कॅटेगरीत टाकतो. विद्या, धनुर्विद्या है ना, किंवा ड्रॉइंग आहे, स्पोर्ट्स आहे, कला पूर्ण है ना, जे सगळ्यांमध्ये नसते. मग ती कला विद्या हे पंचम स्थानावर बघितलं जातं. ओके. पंचम स्थान मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते हृदयाचं स्थान असल्यामुळे शुद्ध आत्मा, प्युअर सोल, हृदय बघितलं जातं. ओके. ओके. आणि म्हणून प्रेम प्रकरण, मुलबाळ, संतती हे सगळं पंचम स्थानावर बघितलं जातं. ओके. त्यानंतर मग षष्ठ स्थान, सहावं स्थान. सहाव्या स्थानावर शत्रू बघितले जातात. शत्रू म्हणण्यापेक्षा शत्रूवरचा विजय बघितला जातो. ओके. विक्ट्री. ओके. त्यानंतर सहावं स्थान हे ऍक्च्युली षडरिपूंचं स्थान आहे. म्हणजे षडरिपू म्हणतात ना, रिपू म्हणजे शत्रू. ओके. षड म्हणजे सहावं स्थान. ओके. षडरिपू. हा. तर रिपू मग त्याला आपण आजार म्हणतो. आजार. ओके. मग कोर्ट केसेस षष्टम स्थानावर बघितले जातात. ठीक आहे. त्यानंतर नोकरी. आणि म्हणून पैशाचं आणखी एक रूप इथे बघायला मिळतं. जसं दुसरं स्थान हे धनाचं, रोलिंग मनी, पोटापुरता मिळणारा पैसा. तर सहावं स्थान हे पेमेंट बघितलं जातं. ओके. म्हणून तिकडनं जॉब बघितला जातो, पंक्च्युअलिटी बघितली जाते. ओके. है ना. आणि प्रत्येक स्थानाचं मागचं स्थान त्याला अपोज क्रिएट करत असतं. बरोबर. आता तसं अपोज क्रिएट करतं. बरोबर. ओके. जसं पहिलं स्थान हे जन्म आहे, तर त्याच्या मागचं स्थान असणार आहे 12वं. बरोबर. जे मोक्ष आहे. ओके. ओके. मोक्ष, जीव आला आणि त्याला मोक्ष मिळाला, म्हणजे सेपरेशन झालं. सेपरेशन 12 दाखवतं. मग प्रत्येक स्थानाचं मागचं स्थान त्याचं सेपरेशन आहे, त्याचा 12वा भाव आहे. बरोबर. 12वा भाव आपण वाक्यप्रचार उपयोगात पण आणतो. एखाद्याला मारताना तू गेलास आता 12च्या भावात, तो आहे तो 12चा भाव. ओके. तर तिकडून आलेली गोष्ट आहे की 12वा भाव म्हणजे सेपरेशन. म्हणजे आता मी तुला मारतो, आता मी तुला वरच पाठवतो, या हिशोबाने. ठीक आहे. मग 6चा 12वा भाव कुठला? 5. म्हणजे त्याच्या अपोजिट ऍक्टिव्हिटी तिकडे असणार आहे. 6 पंक्च्युअलिटी, तर 5 मुडी. ओके. कारण आत्मा शुद्ध आहे, त्यामुळे तो मुडी आहे, क्रिएटिव्ह आहे ना, म्हणजे तो मुडी आहे, तो पंक्च्युअल नाही, तो त्याच्याप्रमाणेच करणार. हा. ओके. ओके. मग 6 पंक्च्युअलिटी, आणि पंक्च्युअलिटी म्हणजे जॉब, म्हणजे पगार तिकडनं बघितला जातो, पेमेंट. ओके. 6. त्यानंतर 7वं स्थान जे पहिल्याच्या बरोबर अपोजिटला समोर येतं. ओके. मग 7वं स्थान काय दाखवतं?
पार्टनर. ओके, रिलेशनशिप्स, लाईफ पार्टनर म्हणजे 6 मध्ये नोकरी मिळाली त्या बाळाला. ओके ओके. 5 स्थानामध्ये त्याने प्रेम केलं. 6व्या स्थानात नोकरी मिळाली. आता 7व्या स्थानात लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर, हे सगळे इकडनं बघितले जातात. ओके, म्हणजे बिझनेस वगैरे पण 7व्या स्थानावर. चोरी करणारा घरातला चोर 7व्या स्थानावर बघितलं जातो. म्हणजे आपल्या अपोजिट, म्हणजे आपण म्हणू शकतो ना वर्सेस. अपोजिट म्हणजे विरुद्ध नाही, वर्सेस ऑपोजिट साइडला असणार. हा, पण तो आपल्या बरोबर असतो. ओके, तर तिकडनं सहचारिणी, लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर सगळं तिकडनं बघितलं. मग तिथे लग्न झालं. बरोबर. मग आलं 8वं स्थान, 8वं स्थान सर्वात त्रास, टेन्शन्स, बरोबर, सगळे तिकडे आले. लग्न झालं तुमचं, लव्ह मॅरेज हो अरेंज हो, त्रास 8व्या स्थान लगेच सुरू होतो. सगळ्यांचे अनुभव आहेत. 7व्या स्थानावर 8व्या स्थान लगेच. ओके, 8च्या नंतर आला 9. 9 म्हणजे नॉलेज. हे सगळं भोगल्यानंतर जे मिळतं ते नॉलेज. 9, आणि म्हणूनच तिथे हायर एज्युकेशन बघितलं जातं. ओके, 9व्या स्थानावर. ओके, मग त्या बाळाने आता एज्युकेशन घेतलं. आता तो बाळ कुठे राहिला, आता तो मोठा झाला. एज्युकेशन घेतलं त्याने, हायर एज्युकेशन घेतलं. आता तो दुसऱ्यांना सल्ला देऊ शकतो, दुसऱ्यांना शिकवू शकतो. ओके, मग 9 मुळे मग प्रसिद्धी मिळते, कारण नॉलेज लपत नाही. नॉलेज लपत नाही. आणि म्हणूनच 9 वरनं नॉलेजेबल व्यक्ती बघितली जाते. समजूतदार, एखाद्याच्या पत्रिकेत 9 ऍक्टिव्ह असेल तर त्याची मॅच्युरिटी लेवल तिकडे आलेली असते. ओके, आणि ज्याच्या पत्रिकेत 9th हाऊस नाही, त्याची मॅच्युरिटी अजूनही आलेली नसते. बाळच होणार म्हणजे तो. आलं लक्षात? अच्छा. त्यामुळे 9, त्याच्यानंतर येतं 10 म्हणजे पोझिशन. ओके, ते कर्मस्थान आहे. लाईफ मध्ये कोणत्या पोझिशनला तिथं आम्ही बघतो. ओके, करिअर बघतो. ओके, स्पेशली म्हणजे तिकडे त्याला पोझिशन मिळते त्या नॉलेजमुळे, केलेल्या कामांमुळे. पोझिशन, लेवल, हुद्दा, बरोबर, 10 वरनं बघितलं जातं. अधिकार, त्यानंतर येतो 11. पत्रिकेतलं सगळ्यात बेस्ट स्थान 11 हे लाभस्थान आहे. अच्छा, म्हणजे एवढं सर्व झाल्यानंतर लाभ होतो, प्रॉफिट. खरा लाभ तिकडे. ओके, तो ते उपभोगतो. इच्छापूर्तीची ताकद आहे तिकडे 11व्या स्थानी. त्याच्याकडे 11 ऍक्टिव्हेट आहे. त्याने काही म्हणावं मनापासून मिळणार, गॅरंटी. मग त्याने ते वापरावं. तर लोक ते कशी वापरतात? आज आहे ना, मला ना भजी खावीशी वाटते, आणि घरी गेल्यावर बायको तळतच असते. मग म्हणणार, अरे काय योगायोग आहे, मला वाटत होतं. तो माणूस बोलला नाही घरी की मला भजी हवी आहे, पण मग मिळाली. ओके, आपण छोट्या गोष्टी, भजी आणि बिर्याणी मागण्यातच 11वं स्थान घालवणार का? बरोबर. तर ते जर वेळीच कळेल, ते कळण्यासाठी आपल्याला पण कळलं पाहिजे की आपला हा स्थान आता ऍक्टिव्ह आहे, तर मग तो कसा वापरायचा. आणि जर आपण ते वापरत नाही ना, तर ते वेस्टेज आहे. बरोबर, काहीच नाही होणार आहे. म्हणजे त्या वेळेला जर ती गोष्ट ऍक्टिव्ह असेल, तिथे आपण रिस्क घेतली, मग 11 काय दाखवतं? डिसेंट कमाई. ओके, 11 दाखवतो, मग तो पण एक पैसा आहे. 10वं स्थान पोझिशनने मिळणारा पैसा आहे, पोझिशन. आणि 11 बेनिफिट्स, आणि 12 मोक्ष, खर्च, सेपरेशन, मोक्ष, लॉसेस. ओके, आणि परदेश गमन म्हणजे पण सेपरेशन. हॉस्पिटलायझेशन म्हणजे पण सेपरेशन. बरोबर. बापरे, म्हणजे हा पूर्ण एक सर्कल आहे, लाईफचा सर्कल आहे. अख्खं लाईफ कळतं. ओके, म्हणजे ज्योतिषाकडे जेव्हा आपण जात असतो, ऍस्ट्रॉलॉजरकडे, तर अख्खी स्टार्ट पासून ते एंड पर्यंत सगळं पूर्ण पिक्चर त्यासमोर उभं राहतं. तेव्हा ते आपल्याला सांगतात की तेव्हा असं असणार, तुमची लाईफ तशी असणार. आणि म्हणून जसं एखादा व्यक्ती आजारी पडला, तो डॉक्टरकडे जातो आणि सिम्पटम्स सांगतो की मला असं असं होत आहे. बरोबर. मग डॉक्टर ओळखणार ह्याला कुठला आजार असेल, मग तो औषधं देणार. ही प्रोसेस आहे. बरोबर. पण ज्योतिषाकडे येताना माणूस काय विचारतो माहितीये? तुम्हाला काय सगळं माहिती आहे, तुम्हीच ओळखा आणि तुम्हीच सांगा काय ते. बरोबर. चुकीची प्रोसेस आहे ना ही. तुमचा प्रॉब्लेम सांगा, तेव्हा तुम्ही क्लिअर सांगा काय प्रॉब्लेम्स आहे, काय त्रास आहे. बरोबर. मग आम्ही ते स्थान टार्गेट करणार का? करिअर मध्ये प्रॉब्लेम आहे का? मग आम्ही फक्त 10वं स्थान बघणार. बरोबर. म्हणजे करिअर ह्याचं कसं आहे हे बघितलं जाणार. पूर्ण तुम्हाला सांगितलं ना, आता तुम्ही विचारत मला फायनान्स बघता येतो का, तर ही फायनान्सची वेगवेगळी आहे. पैसा वेगवेगळ्या प्रकारचा असतो.
दुसऱ्या स्थानी पण आपल्याला धन दिसलं, 5व्या की 7व्या स्थानी 6व्या स्थानी पण धन दिसलं. त्यानंतर इकडे पण 8 मध्ये इलिगल मनी आहे, इलिगल मनी, त्रासात मधनं मिळणारा पैसा, रडत मिळणारा पैसा, म्हणून LIC पॉलिसी तिकडनं बघितली जाते. ओके. रडत मिळणारा पैसा म्हणून LIC पॉलिसी वगैरे म्हणजे पॉलिसीज. ओके. 8 अडकलेला पैसा, 8 रडतच घेतो माणूस. अडकलेल्या पैशावरून आठवलं, कुठला पैसा आपला अडकला असेल त्यावरती काही रेमेडी आहे का कुठली, की बाबा आपला एखादा पैसा अडकलाय? मी काय म्हणालो, रेमेडी पेक्षा ना कसं आहे बघा, समोरच्याला तो द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा ते किती इम्पॉर्टंट, तो त्याचा स्वभाव आहे. बरोबर. तो तर बदलणार आहे का तुमच्यासाठी? मग मी रेमेडी करून तो बदलणार आहे का? नाही बदलणार. मग तिथे रेमेडी करण्यात काय पॉइंट आहे? अगदी बरोबर. त्यापेक्षा माझं क्लिअर आन्सर असलं पाहिजे की तो मिळणार आहे का नाही मिळणार आहे. आणि जर मिळणार नसेल तर याचा अर्थ त्याच्याकडे ती ॲबिलिटी नाहीये मागायची. मग ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे त्याला मध्ये घे, सांग बाबा माझे 2 लाख अडकले आहेत, मी तुला 50,000 देतो, मला वसूल करून दे. बरोबर. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जर असेल ऍटलीस्ट काहीच मिळणार नव्हते ते काहीतरी 1.5 लाख तर मिळाले. ओके. मग हे उपाय आहेत. मी काय म्हणालो, मी उपाय देत नाही, सरळ आहेत एकदम, सिंपल. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या याच्यामध्ये नसेल तर आपण धडपड करायची गरज नाही. ज्या व्यक्तीच्या अंगी असेल किंवा त्याच्या पत्रिकेत असेल ही गोष्ट किंवा त्याच्या गुणधर्मामध्ये दिसत असेल त्याला इंटरफेअर करून आपण ती गोष्ट सॉर्ट आउट, म्हणजे त्याचं जे भाग्य आहे, त्याचं जे प्रारब्ध आहे, त्याला जर ते मिळणार आहे ना, बरोबर, तर त्याच्यात उपायाची काय गरज आहे? बरोबर, मिळणारच आहे. अजून एक गोष्ट होती आता जस्ट आठवली म्हणून, हे नेम चेंजेसचे भरपूर प्रकार चालतात आता. बघा, प्रत्येक शास्त्राला आपली एक लिमिट आहे. बरोबर. जसं घरातल्या सगळ्यांसाठी आपण वास्तुशास्त्र बघतो, ते पर्सनल नाही बघत. ओके, बरोबर. पर्सनली कोणाचं काही बघता येत नाही, सगळ्यांसाठी आहे ते. बरोबर. मग तसंच पत्रिका हे पर्सनल शास्त्र आहे, एकदम बरोबर. तिथे सगळ्यांचं बघता येतं, पण तेवढं डिटेल नाही की मी माझ्या पत्रिकेतनं माझ्या आत्याचं बघतोय, काकाचं बघतोय, मामाचं बघतोय, मग ते काकाचीच पत्रिका घेऊन ये ना, मग मी त्याचीच बघतो. बरोबर, ते बेस्ट होईल ना. मग ते पर्सनल शास्त्र आहे. ओके. जसं ते ह्याचा अंदाज, युद्धाचा अंदाज किंवा खेळाचा अंदाज, जिंकेल हरेल, हा जो पार्ट आहे हा मुंडाने ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट आहे, त्याला मुंडाने ऍस्ट्रॉलॉजी म्हणतात. ओके, मेदिनीय ज्योतिष. ओके, म्हणजे पूर्ण वेगळा कन्सेप्ट आहे. आणि लोक बोलतात काय रे आज भारत पाक सामना आहे, काय बघितलं की नाही? मी का बघू, माझा तो अभ्यास नाही आहे, माझा मेदिनीय ज्योतिषचा अभ्यास नाही आहे, मी का बघू? ओके, ज्यांचा अभ्यास आहे ते बघतील. हा वेगळा कन्सेप्ट. प्रत्येक शास्त्राचे आपापले हे आहे. तसं न्यूमरॉलॉजी जी आहे ना, संख्याशास्त्र, तो आकड्यांचा अभ्यास आहे. ओके, म्हणजे प्रत्येक शास्त्र आहे, त्यामुळे ते त्या लेवलवरती वापरलेलं बरं असतं. मग न्यूमरॉलॉजीसाठी आपण एखाद्या कंपनीचं नाव वगैरे बदलणं वगैरे, त्याचं स्पेलिंग वगैरे, ते सगळं त्याच्यामध्ये होतं. कारण का पाहिलं आता भरपूर ऍक्टर्स वगैरे असतात, ते पण. माझा आकड्यांचा संबंध स्थानांचा, त्याचा न्यूमरॉलॉजीशी काही संबंध नाही. बरोबर. लोकांना तेच वाटतं की मी न्यूमरॉलॉजी करतोय, न्यूमरॉलॉजी नाही आहे. ओके, हे ऍस्ट्रॉलॉजीवरती पूर्ण प्युअर ऍस्ट्रॉलॉजी, ते पण केपी ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे वैदिक ऍस्ट्रॉलॉजी ती वेगळी राहिली. वेदिक मध्ये ना बऱ्याचशा ज्या चुका झाल्या, त्या साऊथला एक कृष्णमूर्ती नावांचे ज्योतिषी होते. ओके, त्यांनी तो शोध लावला, मग त्या सिस्टीमला आम्ही त्यांचंच नाव दिलेलं आहे, कृष्णमूर्ती पद्धत. ओके, केपीचं ॲब्रिव्हिएशन कृष्णमूर्ती पद्धत म्हणून. ओके. आता जसं ग्रहांचं आपलं चालू होतं, जे वैदिक शास्त्रांकडे गेलो आपण तर ते सांगतात की तुमचा हा ग्रह याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आहे की ज्याला आपण म्हणतो स्थानगत फलक. बरोबर बरोबर, ग्रहांची की ग्रह अमुक अमुक ह्या स्थानात बसलाय, बरोबर, मग त्या हिशोबाने तो अशी फळं देणार. बरोबर. ते तुमच्या ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे केपी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कितपत म्हणजे सिंक होते ह्या गोष्टी, बरोबर समजल्या जातात? केपी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आता माझं स्वतःच्या अनुभवानं मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगेन की तो असा आहे की ग्रह जिथे बसलाय ते त्याचं घर आहे. बरोबर बरोबर आहे. बरोबर. आणि ग्रह काम कुठून करतो, तो घरातून करतच नाही, त्याचं ऑफिस आहे ते वेगळ्या ठिकाणी. ओके, केपी सिस्टीम हे मानते. ओके, की मी माझ्या घरातून काम नाही करणार, मी घरात फक्त आराम करतो, काम मी दुसरीकडे करतो, मग ग्रह दुसरीकडे काम करतात. ओके. म्हणजे आपण वैदिक मध्ये बघताना दोन्ही एकाच ठिकाणी पकडले जातं. म्हणजे तो ग्रह ज्या स्थानात बसलाय
पण ते स्थान तर 30 अंशांचं आहे ना. बरोबर. बरं, त्या स्थानात जी राशी बसली आहे ती राशी पण 30 अंशांची आहे. अच्छा. आणि म्हणूनच केपी सिस्टीम मध्ये ना 30 अंशांचं लमसम प्रिडिक्शन नसतं. ओके. डिग्री वाईज सर्व गोष्टी समजल्या जातात. ओके. आता जसे हे ग्रह बोललात आपण, पूर्ण 12 हाऊस तर तुम्ही सांगितलेत, तसे ग्रहांचं पण काही सांगू शकता का? म्हणजे रवी, ग्रहांचे आपापली कारकत्व आहेत, कारक, राशींची आपापली गुणधर्म कारकत्व आहेत, आणि स्थानांची आपापली कामं आहेत. बरोबर. ह्या तिघांचं मिळून सगळा जो काही जमा खर्च असतो ना तो सगळा मांडायचा असतो. नुसतं अमुकची अशी राशी आहे तर ठीक आहे, त्याच्यात तो स्वभाव आलेला असणारच आहे. बरोबर. ओके, मी जे डिस्क्रिप्शन सांगेन ते पूर्ण त्याच्यात नाही आलेलं असणार. बरोबर. कारण त्याच्या प्रत्येकाला 2 राशी असतात. एक स्वभावाची जी म्हणतो आपण, ज्याला आम्ही लग्न राशी म्हणतो. ओके. लग्न राशी शॉर्ट मध्ये म्हणतो, कारण ती ऍक्च्युली आहे संलग्न राशी. तुमच्या जन्माच्या वेळेला क्षितिजाला चिटकलेली रास, ज्याला आम्ही संलग्न रास म्हणून आम्ही त्याला शॉर्ट मध्ये लग्न रास म्हणतो. आणि म्हणून आपण ते कुंडलीला, जन्मकुंडलीला जन्मलग्न कुंडली असं पण म्हणतात. ओके. तर तो लग्न शब्द तो आहे, संलग्न. आपण जे लग्न करतो ते नाही, त्याचा काही संबंध नाही. पण मग लग्न जे आहे ना त्याच्यावरनं माणसाचा शरीर गुणधर्म, शरीर स्वभाव कळतो. ओके. त्यानंतर त्या राशीवरनं सुद्धा कळतो. आणि तिथे जर एखादा ग्रह बसला असेल तर त्याचा इम्पॅक्ट पण तिकडे असतो. ओके. त्या ग्रहाचा इम्पॅक्ट तिथून होतो. असं काय नाही की आता कॉमनली जसं सांगतात सर्व की या राशीमध्ये किंवा ह्या हाऊसमध्ये ही रास असेल तर असं असं होणार, त्याचे पण इम्पॅक्ट आहेत. पण मग केपी सिस्टीम थोडी वेगळी आहे. त्याच्यामध्ये आणखीन पण थोडा सखोल विचार केला जातो. बरोबर. त्यामुळे काही जण ते पण प्रिडिक्शन्स देतात, असं काय भाग. ओके. ते पण काय असं पारंपरिक काय अगदीच हे नाहीये. मी स्वतः पण पारंपरिक केलेलं आहे, माझा बेस तो आहे. त्याच्यामुळे त्याच्यात पण दम आहे, असं नाहीये. चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीच आहे. पण त्याला थोडंसं रिपेअर करून ऍडव्हान्स मध्ये गेलं सारखं. ओके. म्हणजे तुम्ही सिस्टम वापरता, जी केपी सिस्टम आता आहे ती जी ऍक्च्युअली जी चालत आली आता म्हणजे वैदिक, त्याच्यापेक्षा थोडीशी ऍडव्हान्स म्हणजे कोणीतरी R&D केली त्याच्यावर. बरोबर. प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यातनं ती सुधारणा झाली, ती केपी सिस्टम. ओके ओके ओके. असं आहे. जिथे शक्यतो धार्मिक विधी हे ते त्यांचा काही फारसा काही संबंध घेतला टाळला जातो शक्यतो. ओके. प्रॅक्टिकल बेस जरा बऱ्यापैकी घेतला जातो तिकडे. आणि जिथे प्रॅक्टिकल अप्रोच आहे ते मला स्वतःला पर्सनली खूप आवडतं. बरोबर. कारण का जेवढं क्लिअर असेल, जेवढं क्लिअर असेल गोष्टी तेवढं लोकांना पण ते चांगलं वाटतं. एखादा प्रॉब्लेम घेऊन आला तो बाकीच्या गोष्टी चुकीच्या नाहीत असं बोलत नाही, केलं पाहिजे असं नाही, पण जर एकदम थरो समजलं समोर किंवा तो असं कर तसं कर. कसं आहे बघा, ज्योतिषी म्हणजे काय देव नाहीये. बरोबर. का जादूगार नाहीये, माणूसच आहे. अगदी बरोबर. फक्त तुमच्या आधी 5 मिनिटं आम्हाला कळतो, बस. ह्याच्या पलीकडे काय नाही. एकदम ही खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ते एक लॉजिक बेस, तो एक शास्त्र आहे ते. बरोबर. ज्याचं चांगलं लॉजिक तो चांगला ज्योतिषी. एकदम. तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात, तुम्ही दररोज 10:20 बस पकडता. बरोबर. तिकडे एखादा कोणतरी नवीन आला आणि विचारलं आता किती वाजताची बस आहे, तुम्ही सांगणार 10:20 बस आहे. आणि ती बस, तो काय तुम्हाला ज्योतिषी म्हणणार का? नाही. मग ते लॉजिक आहे. तुम्ही लॉजिक लावलं की मला माहिती आहे 10:20 येते, ती 10:21 पण येईल, 25 मिनिटांनी पण येऊ शकते. बरोबर. अगदी बरोबर. मग तेव्हा तो म्हणणार हा तुमचं चुकलं, असं नाहीये ना. नाही. ठीक आहे. आता तुम्ही भरपूर माहिती दिलीत इथे आमच्या चॅनलवरती येऊन, जी लोक बघून त्यांना असं वाटेल की बाबा खरोखर एकदम चांगली माहिती आहे. तर लास्टचा तुमच्या साईडनी एखादी कुठला सल्ला किंवा काही सांगायचं असेल आमच्या प्रेक्षकांना तर तुम्ही एक सांगू शकता उद्देशून. लास्ट म्हणजे हेच की योग्य व्यक्ती निवडा. बरोबर. कन्फ्यूज होऊ नका. जो केपेबल आहे त्याच्याकडे बघा, पण ऍटलिस्ट गाईडलाईन घ्या. एज्युकेटेड असाल हरकत नाही. मी पण काही जास्त शिकलेलो नाहीये. बरोबर. ओके. पण मग विचार स्ट्रॉंग असल्यामुळे ना बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. बरोबर. माणसाचे विचार चांगले पाहिजेत. योग्य विचारांवरतीच योग्य घटना घडवता येतात. अगदी बरोबर. योग्य शिक्षणाने नाही. योग्य शिक्षणाने फार फार तर चांगला पगार मिळू शकेल. पण योग्य विचाराने तुम्ही एक छान संसार करू शकाल. बरोबर. ज्यांचं लग्न अडकलंय ते चांगलं लग्न म्हणजे व्यवस्थित
आपलं लग्न पार पाडू शकतील. बरोबर. नाहीतर मग बऱ्याच पत्रिका बघितलंय की आई वडील येतात पत्रिका घेऊन की बघा माझ्या मुलाचं लग्न जमत नाही, आणि बघितलेलं असतं तर पत्रिकेत 12 स्थान ऍक्टिव्ह असतं, 12 स्थान सेपरेशन दाखवतं. याचा अर्थ त्याच्या माइंडचं त्याच्या फॅमिली पासूनचं सेपरेशन पण 12च दाखवतं. ओके. याचा अर्थ अशी माणसं आहे ना एकलकोंड्या स्वभावाची असतात. एकटे सेपरेट राहतात. बरोबर. एकलकोंडा स्वभाव असतो, जेल असते ती. ओके. आणि म्हणजेच मग त्यांचं कसं होतं की त्यांना असलेल्या माणसांमध्ये इंटरेस्ट नाहीये, ते असून नसल्यासारखे असतात, म्हणून ते शांत दिसतात. म्हणून मग दुनिया गॅरंटी घेते मुलगा चांगला आहे, शांत आहे, एकटा राहतो, पण तो एकट्याच्याच दुनियेत राहतोय. मग त्याला घरात काय चाललेलं आहे तेही माहित नसतंय. अगदी बरोबर. ओके. मग ती इन्व्हॉल्वमेंट गरजेची असते, आणि जर त्याच्याकडे इन्व्हॉल्वमेंटच नाहीये आणि तुम्ही त्याचं लग्न करायला निघालायत तर विचारून बघा, ज्याच्याकडे 12 आहे ना तो इंटरेस्टच घेत नाही लग्नामध्ये. त्याची वाक्य ठरलेली असतात, तुम्ही काय ते बघा, मला टाइम नाही, मला ऑफिसला जायचं असतं, ते तुम्ही काय ते बघा, व्यवस्थित योग्य काय ते ठरवा. अगदी मी आहे असं नाही चालत ना. ज्याचं लग्न आहे त्याला वाटलं पाहिजे की माझं लग्न झालं पाहिजे, दुनियेला वाटून काय फायदा नाही. हीच गोष्ट होती. आता लास्टला तेच सांगणार, सरांनी पण तेच एकदम बरोबर सांगितलं. आपण कितीही काही केलं, ह्याचा पहिला पण आपला एक एपिसोड झालेत, जे वेगवेगळे जे पॉडकास्टसाठी गेस्ट आले होते त्यांनी पण हीच गोष्ट सांगितली, सरांनी पण तीच गोष्ट सांगितली. आपण सल्ले घ्यावेत, चांगल्या मार्गदर्शक बघावा, त्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडे जाऊन आपली पत्रिका असो काही असो ते सांगतील ते सल्ले घ्यावे आणि ते आपल्या लाईफमध्ये एम्प्लॉय केले पाहिजे, म्हणजे आणले पाहिजेत, जेणेकरून आपली लाईफ अजून चांगली होईल. आणि असं पण नाही आहे की ती पूर्णपणे त्याच्या आहारी जावं. 50% ही गोष्ट आपल्यासाठी चांगली असते दरवेळेस. जे 50% अप्लाय होतं त्याच्यावरचा जो 50% असतो तो आपला असतो. जे कष्ट किती घ्यायचे, त्याच्यावरती किती काम करायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि ही एकदम बरोबर गोष्ट आहे, कारण का पूर्णपणे त्याच्यावर त्यालाच प्रारब्ध म्हणतात. अगदी बरोबर. योग्य पुरुषार्थ दाखवून तुम्ही योग्य कर्म करून बरोबर जे घडवता बरोबर ते प्रारब्ध. म्हणजे अगदी भविष्याला कर्माची जोड असलीच पाहिजे. बरोबर. नुसतं मी सांगितलंय एखादा मुलगा पास होणार आहे म्हणून तो पास नाही होणार. बरोबर. त्याने ते कर्मच नाही केलं ना तर तो पास नाही होणार. आपण आपली इच्छाशक्ती दाखवलीच पाहिजे त्या गोष्टीसाठी. नुसतं बोलून चालून नाही होत गोष्टी, हे एकदम घट्ट मनाशी बाळगलंच पाहिजे. कारण मी माझ्या प्रत्येक क्लायंटना हेच सांगतो की मी फक्त तुम्हाला गाईडलाईन देणार आहे. बरोबर. पण याचा अर्थ असा नाहीये की मी सांगितलं म्हणजे ते होणारच आहे. बरोबर. तर तुम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करा. मी फक्त गाईडलाईन देणार आहे, सजेशन देणार आहे. बरोबर. डिसिजन तुमचाच असणार. तुमचं. अगदी बरोबर. ते हेच मला पण आता पण तेच सांगायचं आहे प्रेक्षकांना की तुम्ही ऐकताय, रेमेडीज करताय, भरपूर रेमेडीज दिसतात आता सोशल मीडियावरती, असं करा तसं करा. नाही बोलत नाही आम्ही केल्याबद्दल, पण ते लक्षात ठेवा की रेमेडीज केल्याने त्या गोष्टी क्लिअर नाही होत. आपली इच्छाशक्ती पण पाहिजे आणि आपली मेहनत पण पाहिजे. तर आजचा एपिसोड आता सध्या तरी आपण इथेच आटोपता घेतोय. सर तुम्ही आलात, खरोखर चांगली माहिती सांगलीत, त्याबद्दल खरोखर धन्यवाद बोलतो. मी सुद्धा धन्यवाद करतो तुम्हाला मनापासून की तुम्ही मला इथे बोलवलं, आणि त्यासाठी MH टॉकचे खूप खूप आभार. धन्यवाद. ठीक आहे, आपण आजचा एपिसोड इथेच संपूया. आशा करतो तुम्हाला हा एपिसोड पाहून भरपूर काही गोष्टी समजतील, शिकण्यासारख्या होत्या, त्या कळतील सुद्धा. बघा MH टॉक्स हा एपिसोड बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते खाली कमेंट करा, किंवा आम्ही ज्योतिष सरांचा नंबर पॉडकास्टच्या खाली लिंकमध्ये किंवा कसं खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. काही असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना विचारू शकता तुम्ही. तर आज तुमची रजा घेतो. पाहत राहा MH टॉक्स.